स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु अग्निर्देवता वादो देवता सुवर्चो देवता चंद्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता दित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पतिर्देवतेन्द्रो देवता वरुणो देवता विष्णोरराटमसि विष्णोः कृष्णपत्रेस्थो विष्णोः स्यूरसि विष्णो ध्रुवोऽसि वैष्णवमसि विष्णवे त्वा श्रियश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तमम् इष्णन्निखाणामुम्बैहा न सर्वलोकं मयिखाणम् नमः शम्भवाय च मयो भवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च श्रीपरमेश्वराय नमः। श्रावण महिना सुरू होतोय, वेद मंत्रात आपण सगळे वैदिक या ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे याज्ञिक आहात आणि या वेद विद्येचे पाईक आहात। अनेक जण या क्षेत्रात कार्य मोठे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या मंडळी समोर आहेत। तुमच्या दृष्टीने मी एक पालक आहे, पण आज हा योग या निमित्ताने आमचे पाडेकर मित्र आणि संस्थेच्या माध्यमातून आला आणि त्या माध्यमातून आज आदरणीय व्यासपीठावर असलेले सगळेच संस्थेचे पदाधिकारी मुख्यतः बहळकर सर इथले केंद्र प्रमुख यांनी मला संपर्क केला आणि त्या माध्यमातून हा योग सगळा जमून आला। या क्षेत्रात आता मग गेल्या सगळ्यांना कल्पना आहे, अनेक लोक मला फेसबुक आणि सोशल मीडियावर पण जॉईन आहेतच। तर या क्षेत्रात गेल्या 25 वर्षापासून कार्यस्वरूप आहे, त्या माध्यमातून अनेक ठिकाणी माझी व्याख्याने होत असतात। तर आज या विषयाशी त्यांनी मला सांगितलं की बाबा विशिष्ट विषयावर आपल्याला बोलायचं, तर त्या दृष्टीने आपण विषयाला सुरुवात करू। तसे आपले सगळे आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सगळे लोक आहात, येणारे काय समस्या त्याचा आपण चर्चा पुढच्या टप्प्यात करू। एक थोडं विवेचन मी काही वेळ करतो आणि त्यानंतर मग आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुढे जाऊ, जेणेकरून जे काही शंका सगळ्यांना असतील या बाबतीतल्या त्याचं निराकरण करता येईल। धर्मशास्त्राबद्दल अनेक प्राचीन ग्रंथ माझ्याकडे असल्यामुळे आज माझ्या कुटुंबात 5-6 पिढ्यांची शंकराची सेवा कपालेश्वर पंचवटी नाशिक इथे आहे आणि अनेक प्राचीन ग्रंथ माझ्याकडे असल्यामुळे अनेकदा सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, वर्तमानपत्रातल्या गोष्टी असो, माझ्या अनेक मतं नेहमी घेत असतात आणि त्या माध्यमातून माझे कायम लेख असतात आणि टीव्हीवर अनेक या माध्यमातून कार्यक्रम होत असतात। त्या माध्यमातून मी अनेक पुस्तकं सुद्धा जसे जसे लोकांच्या शंका असतात त्या माध्यमातून लिहिलेले आहेत आणि भविष्यात हे सगळ्यांच्या आशीर्वादाने ते पुढे हे कार्य चालू राहील असा मला विश्वास आहे। तर आता मुख्य त्यांनी विषय दिलेला आहे का पंचांग। आता याज्ञिकीचा विषय केलेला आहे, आपण सगळे स्वतः याज्ञिक आहात। यज्ञकर्म जे आहे, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश हे जे पंच महाभूत आहेत हे जर स्टेबल राहिले तर पृथ्वी ही व्यवस्थितरित्या आपल्या भूतलावर व्यवस्थित कार्य करते। वेळोवेळी पाऊस पडणे, पर्जन्यवृष्टी होणे। 3 ऋतू फक्त आपल्या भारत खंडात आहे, बाकी पूर्ण विश्वामध्ये असे 3 ऋतू कुठेही नाही। त्यामुळे कृषी प्रधान आपली संस्कृती मान्य देते आणि त्यामुळे आपला भारत देश हा सुजलाम सुफलाम मान्य देतो। त्यामुळे अनेकांना भारतामध्ये 3 सीझन किंवा 3 ऋतू प्राप्त होत असतील, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे 3 ऋतू फक्त भारतात आहे। जगामध्ये फक्त 2च ऋतू आहेत, त्यामुळे आपल्या तिथे ऊन आणि सूर्यदर्शन हे मिळतच नाही। पण आपल्या वेदांमध्ये सूर्य सूक्त आहे किंवा भगवान सूर्याची उपासना असलेला जो अष्टाध्यायी रुद्रामध्ये 4था अध्याय आहे तो असल्यामुळे भगवान सूर्याची विशेष कृपा आपल्या भूमीवर आहे। त्यामुळे आपल्या इथे ऊन पण 4 महिने चांगल्या प्रकारे पडतं। हे सगळे पंचमहाभूतांचा बॅलन्स जो आहे हा यज्ञकर्मामुळे होतो। त्यामुळे याज्ञिकी हा जो विषय आपण सर्वजण करतो हे जगत कल्याणार्थ आहे, हे समाजाला आपण पटवून दिलं पाहिजे। हे आम्ही जे कर्म करतो हे काही तुम्ही आम्हाला दक्षिणा देता म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही, उलट पृथ्वी आणि पंचमहाभूतांचा बॅलन्स व्हावा म्हणून हे यज्ञ कर्मादी या गोष्टी आपण लोकांकडून करून घेतो। वेगवेगळ्या जन्म झाल्यावर जनन शांती असो, वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञ आधारित मोठमोठे कर्म असो, गणेश याग असो, विष्णू याग असो, रुद्र स्वाहाकार असो किंवा त्या त्या देवतांचे अनेक प्रकारचे यज्ञादी कर्म असो, यज्ञामुळे देव संतुष्ट होतात आणि धर्मो रक्षति रक्षिता, जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो असं हे वेद वचन आहे। त्यामुळे धर्माचं रक्षण हे मुख्य आद्य कर्तव्य आपल्या ब्राह्मणांचं आहे किंवा ब्राह्मण वर्गाने त्याचं रक्षण करणं, आपलं आचरण हे समाजाला आदर्श राहील असं ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं। ते याज्ञिक
हा जो विषय आपण म्हटला ते यज्ञ कर्मामुळे पृथ्वी बॅलन्स राहते, पृथ्वी ही समतोल राहते आणि सगळे ऋतू आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे कृषीकर्म व्यवस्थित होतं आणि संपूर्ण भूमीवर लोक धनधान्याची समृद्धी संपूर्ण असतात. त्यामुळे यज्ञ कर्माचं विशेष महत्व आहे आणि समाजाला आपण पटवून दिलं पाहिजे. आता याच्यात बरेच लोक आपल्याकडे यज्ञ कर्मामध्ये येतात. आता मोठ्या यज्ञाधिक जे कर्म असतात आणि आता जे काही प्रश्न येतील त्याला मी उत्तर देईलच, पण जे काही गणेश यागापासूनचे मोठे मोठे याग होतात ज्याची संख्या आहे वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ यागाधिक कर्मांची ब्राह्मण किती असावेत प्रत्येक यागामध्ये याचे काही नियमन आहे. कारण हे सगळे याग जसं आपण म्हणतो नवचंडीचे प्रकार आहे, नवचंडी, अतिचंडी, अयुतचंडी. त्यासाठी ब्राह्मण असलेल्या पुरोहितांची संख्या पण वाढते. कारण हे काही केव्हा 1 किंवा 10 ब्राह्मणाचं काम याला टीम वर्क लागतं. त्यामुळे या सगळ्या मोठ्या महायज्ञाच्या पूजेसाठी मोठ्या टीम पण लागतात. जसे तुमचे प्रश्न येतील त्याला उत्तर मी देईलच, परंतु नॉर्मली एक ब्राह्मण करू शकेल असे काही आपल्याकडे शांती पूजा असतात ज्याला आपण नक्षत्र जनन शांती आणि त्याच्या देवता. अनेक लोक मला लिहून पाठवत असतात का याविषयी तुम्ही बोला, सांगा. कारण जो जो पृथ्वीवर जन्म घेतो तो प्रत्येकाला कोणते ना कोणते बऱ्याचदा कुंडलीत दोष असतात आणि त्यामुळे जनन शांती आवश्यक असते. याचं कारण असं का अनेक जन्माला आल्यावर जो सोल आहे किंवा जो आत्मा आहे तो चांगला व्हावा, जीवनात त्याची प्रगती व्हावी, त्याचं आरोग्य आणि त्याप्रमाणे जीवनात त्याची सगळी प्रगतीशील आणि आरोग्यशील जीवन राहावं म्हणून प्रत्येक जण समाजातले जे असतात ते जी कुंडली काढतात आणि कुंडलीत विचारलं का गुरुजी हा रात्री जास्त रडतो, काय करायला पाहिजे, हा काय किरकिर करतो, त्यामुळे आईला झोप नाही, वडिलांना त्रास, कुटुंबियांना त्रास किंवा आजारी पडणं. त्यावेळेस जेव्हा आपण त्याची कुंडली पाहतो आणि त्या कुंडलीत आपल्या लक्षात येतं का याच्या कुंडलीत असा असा दोष आहे. त्यामुळे शास्त्रकारांनी जे प्राचीन ग्रंथ आहेत, धर्मसिंधू असो, निर्णय सिंधू असो किंवा जे काही अनेक धर्मशास्त्रीय आणि प्राचीन ग्रंथांचा एक उल्लेख त्याच्यात केलेला आहे. तर कमीत कमी जेव्हा आपण एखाद्याची कुंडली बघतो त्यावेळेस काही विशिष्ट प्रकारच्या जनन शांती म्हणजे जन्म झाल्या असा जो दोष असतो त्या नक्षत्र शांती करणं आवश्यक. पण नुसते शांती करणं नाही, पण त्याच्या देवता कोणत्या याचा उल्लेखही स्वतंत्र शांती कर्मात केलेला आहे धर्मसिंधू ग्रंथामध्ये. तर त्याचा काही आधार आहे. आज याज्ञिक हा विषय आपल्या असल्यामुळे तर जवळपास 26 प्रकारच्या शांती या मी संकलित केल्या आहेत प्राचीन ग्रंथांमधून आणि याचे मी पूर्वी पोस्ट पण माझ्या फेसबुकवर वगैरे लिहिलेले. अजूनही जे मला जॉईन नसतील त्यांनी माझं इथे कार्ड बाहेर ठेवले, तोच माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला मी माझ्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन. माझे इन्स्टावर अनेक फॉलोअर आहेत, माझे एक्सवर फॉलोअर आहेत, माझे फेसबुकचे ग्रुप आहेत, ज्योतिष आणि भाग्य नावाचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. माझं फेसबुक पेज आहे ओम तदेव प्रतिष्ठान नावाचं, त्याच्यावर माझे लिखाण असतं आणि माझे ज्योतिष आणि भाग्य नावाचे जवळपास 15 ग्रुप आहेत हे व्हॉट्सअपवर, त्याच्यावर माझे पोस्ट असतात जेणेकरून लोकांना पर्सनली संपर्क ठेवता येतो. सध्याच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाला प्रत्यक्ष भेट घेणं शक्य असतंच असं नाही, परंतु या माध्यमातून भेट होते आणि आपले प्रश्न आणि आपल्या शंका समाधान आपण प्रत्येक वेळेस करू घेऊ शकतो. तर जनन नक्षत्र शांती त्यांचे देवता आहे. सगळे याज्ञिकच आहात आणि सगळे विद्वान आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत का साधारण क्रम हा आपल्या यज्ञ कर्माचा सारखाच असतो. पहिले गणेश पीठाची पूजा आपण करतो, नंतर शक्तीपीठाची कुलस्वामीचे पीठाची पूजा करतो, नंतर नवग्रहांची पूजा करतो, तिसरं पीठ असतं, चौथं पीठ असतं आपण सर्वतोपरी काही मोठ्या पूजा असतील तर करतो. अन्यथा ज्या जनन शांतीच्या देवता आहे त्यांचं पीठ मांडतो आणि नंतर रुद्रपीठ आणि त्याच्या अनुषंगाने असलेलं आदिदेव प्रत्यदेव देव यांचा हवन, अशा प्रकारचा अन्नवग्रह यांचा हवन, अशा प्रकारचा एक प्रकार सगळे आपण यज्ञ कर्म रोज करतो. त्याच पद्धतीचा हा क्रम सगळीकडे आहे. पण विशेष जे जन्म नक्षत्र दोष असतात त्यांच्या काही विशिष्ट देवता आहे, त्यांच्या सुवर्ण प्रतिमा आपण यजमानांकडून घ्याव्या किंवा आपण स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेऊन सगळं काम करत असाल तर आपल्याकडे त्या ठेवावे जेणेकरून ते काम कम्प्लीट यजमानाकडून करून घेतात. याचा थोडा उजळता उल्लेख मी करतो, बाकी याची तुम्हाला नंतर मी पोस्ट टाकेल तुम्ही मला जॉईन झाल्यावर. मी पूर्वी पण लिहिली आहे, तुम्ही माझ्या ओम तदेव प्रतिष्ठान या पेजवर जर गेले तर तिथे या पोस्ट पूर्वी पण टाकलेले, पण आज या निमित्ताने याज्ञिक या विषयाबाबतीत हे मला योग्य वाटलं सांगणं, त्या दृष्टीने सांगतो. तर नक्षत्र जनन शांती त्यांच्या देवता असा हा विषय आहे. तर नॉर्मली मी 26 शांतिका या संकलित केल्या आहेत. अजून याच्यात कोणाला काही वाटलं शंका तर त्यांनी विचारायला. याच्यात एक कालसर्प शांती जे अनेकांना आपण सांगत असतो, राहू आणि केतूमध्ये सगळे ग्रह असतील तर त्याला कालसर्प म्हणतात. ते त्याच्या मुख्य देवता राहू, काल आणि नवनाग देवता त्याच्यात मुख्य असतात, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हे मुख्य पीठ असतं. ते चांदीचे प्रतिमा करू शकतात, यजमानांकडून तुम्ही सोन्याचे पण करून घेऊ शकतात. हे परिस्थितीवर अवलंबून असतं यजमानाची स्थिती कशी आहे. कारण शेवटी जो ज्या तुल्यतेचा असतो त्यांनी ते दानधर्म नक्की करावं. जो एखादा कोट्याधीश यजमान असेल तर त्यांनी सोन्याच्या प्रतिमा करायला काहीच हरकत नाही, पण एखादा जो गरीब असेल त्याला
त्याला सांगावं हो तू काही करू नको, मी सगळं करतो, तुला काय दक्षिणा द्यायची ते दे. हे पुरोहिताचं आपलं कर्तव्य आहे. 5 बोटं सारखी नाही, परंतु ज्याची जी आर्थिक क्षमता असेल पण त्याची देव धर्म आणि आपल्यावर श्रद्धा असेल पुरोहितावर, तर ती श्रद्धेला कधी तडा गेला नाही पाहिजे याचा विचार पुरोहिताने कायम केला पाहिजे. एखाद्याची क्षमता फक्त 1100 रुपये देण्याची असेल तर त्याला तू 11,000 रुपये दे म्हणायची काही आवश्यकता नाही. आणि जो 11 ने 51 देऊ शकतो त्याला 1 लाख रुपये सांगणं पण चुकीचं नाही, असं माझं चाललंय. तर त्याप्रमाणे याचं आपण नियोजन आपण स्वतः करावं, त्याचा एक तारतम्याचा विचार आपण असा करावा. परंतु जो कोणी श्रद्धेने आपल्याकडे येईल त्याचं काम त्या विशिष्ट भावात आपण करून द्यावं अशी मला सगळ्या पुरोहितांना नम्र विनंती आहे. कारण धर्मो रक्षते रक्षिता, त्याच्या श्रद्धेने त्यांनी केलेलं, त्याच्या परिस्थितीनुसार केलेलं कर्म हे त्याच्यात जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे त्याचे धर्म आणि असणाऱ्या त्या कर्माची श्रद्धा वाढेल, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचा विचार सगळ्या पुरोहितांनी कायम केला पाहिजे. तर असो, कालसर्प शांती, राहू काले नवनाथ या देवता आहे. एक अमावस्या जनन शांती, ज्याचा जन्म अमावस्याला होतो, मुलगी असो का मुलगा असो, त्याचं कोणी तुमच्याकडे आलं का हे बघा बापू याच्यात कोणतं जन्म झालाय, तुमच्या लक्षात येईल. राहू आणि चंद्र आणि रवी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अमावस्या योग होतो. तर लगेच तुम्ही सांगाल का अमावस्याचा जन्म आहे बाबा, याची शांती करावी लागेल. साधारण 1.25 महिन्याचा मूल झाल्यानंतर शांती करावी, म्हणजे इच्छा असल्यास 1.25 महिन्यानंतर करता येतं. बोध प्रसव शांती पण त्या माध्यमातून आपण करू शकतो. गाई घालून त्या मुलाला काढता येते. मोठे झाल्यावर ते करता येत नाही, फक्त नमस्काराने पूजा गायची करावी लागते. त्यामुळे लहानपणी केलेल्या पूजा जास्त श्रेष्ठ असतात. आणि याच्यात मी प्रत्येकाला आता याच्यात बरेच पुरोहित वर्गात मी पाहतो, कोणतीही पूजा झाल्यावर, हा विषय फार महत्वाचा माझ्या अत्यंत डोक्यात आला, कोणतीही पूजा झाल्यावर जे आपण हवन कर्म करतो त्या हवनाची रक्षा प्रत्येक यजमानाला आपण एका डब्यात भरून द्यावी. लोक हे करत नाही. आणि त्याला सांगावं का रोज ही रक्षा रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर त्या बाळाला लावा, किंवा जी व्यक्ती असेल जास्त वयाची असेल तरी हरकत नाही, त्या रक्षा आपले रक्षण करते, हे लक्षात घ्या. हे विभूती प्रत्येकाने देणं आवश्यक. लोक म्हणतील की काल झरपाची पण द्यायची, कारण जे काही भस्म आहे ते देवतांना आवाहन करून त्यांच्या रूपाने ते हवन द्रव्य त्यांना रक्षण करण्यासाठी समर्थ असतं. त्यामुळे ज्या ज्या शांतीपूजा आपण करतो त्या त्या यजमानाच्या असणाऱ्या एका डब्यात 2-3 किलो ती रक्षा फेकून न देता पूर्णच्या पूर्ण त्याच्या मोठ्या 3-4 किलोच्या डब्यात भरून द्यावे. त्याला सांगावं संपेपर्यंत ही रोज लावतो. त्यामुळे त्याच्या असणाऱ्या समस्या या कमी होतात, असा अनुभव मी स्वतः घेतला. गेले अनेक वर्ष मी हा सल्ला अनेकांना देतो, त्यांच्या अत्यंत सही कामं होतात. आणि ते पूर्वी सांगतात गुरुजी आम्ही ही कामे पूर्वी पण एका गुरुजी कुठे केली पण त्यांनी काही सांगितलं नाही. हा दुर्दैवाचा भाग आहे, त्यांनी सांगायला पाहिजे. तर ब्राह्मण वर्गाला अशी नम्र विनंती आहे की जे जे शांती कर्म तुम्ही यजमानांकडून करून घेतात त्याची असणारी रक्षा, ही रक्षा त्या व्यक्तीला एका डब्यात भरून येतानाच त्याला सांगायचं 4 किलोचा डबा घेऊन बरोबर, त्याच्यात ते ओतून त्याला नंतर रवानगी करावी, रोज लावायला सांगा. त्यामुळे त्या असणाऱ्या यज्ञांग कामाचा किंवा याज्ञिक कर्माचा त्याला पूर्ण आयुष्यात त्याचा फायदा होतो आणि त्याचं श्रद्धा पण वाढते आणि या प्रकारचे काम तो अजून आयुष्यात होतो. हे एक महत्वाचं मला निवेदन करायचं होतं. तर असं होतं अमावस्या शांती हा विषय, त्याच्यात कोणती शांती असो, अमावस्या असो कालसर्प. नंतर एक कृष्ण चतुर्दशी शांती. चतुर्दशीला जेव्हा जन्म होतो, कृष्ण चतुर्दशी म्हणजे आता उद्या आहे तेव्हा आता चालू आहे संध्याकाळी, तर कृष्ण चतुर्दशीची शांती करावी. त्याच्या देवता आहेत रुद्र, अग्नी आणि वृषभ. या तुम्हाला मी नंतर देईन, तुम्हाला सांगेन, कदाचित कोणाकडे असेल पूर्वी हा पोस्ट मी टाकले होते. तर ह्या देवतांची पूजा यांच्या अनुषंगाने हवन, आवाहन, हवन आणि पूजन हे शास्त्रात सांगितले याज्ञिक कर्मामध्ये. हे या करणं आवश्यक आहे, ज्यामुळे या देवता तृप्त झाल्या म्हणजे त्या व्यक्तीला त्या विशिष्ट असणाऱ्या शांती कर्माचं पुण्य फल मिळतं किंवा त्याच्या असणाऱ्या अपेक्षित गोष्टी घडून येतात. हे विशिष्ट शब्द आहेत, कारण याचं कारण असं का या देवतेचेच मंत्र हवनासाठी म्हटले गेले पाहिजे, तेव्हा त्या याज्ञिक कर्माचं फल त्याला मिळेल. देवता कोणत्या तुम्ही कर्म कोणतं करत असेल तर त्याला फल मिळालं नाही तर तो म्हणे मला याचा काही उपयोग झाला नाही. अनेक लोक म्हणतात आम्ही कालसर्प शांती केली स्वामी समर्थ केंद्र किंदोरी, तिथे पद्धत अशी आहे का अशा 100-200 लोक बसवतात, 500-500 लोक बसतात आणि 1 तासामध्ये काहीतरी करतात, काहीतरी म्हणजे एक शॉर्ट कर्म करतात, त्याचे रिझल्ट येणार नाही. शांती कर्म हे स्वतंत्र झालं पाहिजे. ज्या व्यक्ती ठीक आहे त्याची आर्थिक परिस्थिती कमी असल्यास हरकत नाही, त्याला तुम्ही टाइम दुसरा द्या ज्या दिवशी तुम्हाला थोडं कमी काम असेल, परंतु शांती कर्म स्वतंत्र झालं आणि सगळे व्यवस्थितरित्या जे कर्म केले, तुम्हाला जसं म्हटलंय सगळे पीठ मांडले गेले पाहिजे. गणेश पीठ मांडले गेलं पाहिजे, शक्तीपीठ आपलं कुलस्वामिनी पीठ मांडलं गेलं पाहिजे, नवग्रहांचं पीठ मांडलं गेलं पाहिजे, नंतर या देवतांच्या अंगभूत एक पीठ मांडलं गेलं पाहिजे, रुद्रपीठ मांडलं गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने हवन झालं पाहिजे. ज्यात आदिदेव, प्रत्यदेव आणि नवग्रह यांचं हवन झालं पाहिजे आणि या विशिष्ट देवता ज्या आहेत शांती कर्माच्या यांचं हवन झालं पाहिजे. तेव्हा त्या शांतीपूजेचा संपूर्ण परिणाम त्या विशिष्ट यजमानाला मिळतो आणि परिणाम मिळाल्यामुळे रक्षारूपी त्याला आपण प्रसाद दिला पाहिजे, म्हणजे त्याचं कार्यसिद्धी होते आणि धर्मावरची श्रद्धा त्याची वाढते.
पुरोहितावरची श्रद्धा वाढते. नंतर एक क्षयतिथी शांती. पंचांगात दिलं असतात, पंचांग नॉर्मली बहुतेक सगळ्या इथे सगळे श्रेष्ठ मंडळी आहेत, लोकांमध्ये राहून काम करणार आहेत, त्यामुळे पंचांगात दिलं असतं क्षयतिथी शांती. त्याच्या पण विशिष्ट देवता आहेत. बऱ्याच वेळा देवतांची माहिती नसते. आता शांती कर्माच्या पुस्तकात काही दिलेले आहेत, पण काही काही गोष्टी याच्यात नाही आहेत, म्हणून या संकल्पित केल्या. ते शांती देवता याच्यात आहे. आता समजा जी तिथी आहे ती तिथीची देवता याच्यात दिलेली. क्षयतिथी समजा चतुर्दशी असेल, त्या चतुर्दशीच्या देवता आहेत पितृ, चंद्र, सूर्य. किंवा आता क्षयतिथी समजा एखादी तृतीय असेल, तर तृतीयेच्या ज्या देवता आहेत सूर्य, चंद्र आणि रुद्र, अशा प्रकारच्या विशिष्ट तिथी जी क्षय असेल त्याच देवता मानाव्या. नंतर मी सर्च मध्ये आले तर अश्विनी नक्षत्राची शांती दिली. त्याच्यात देवता आहेत भूषण, अश्विनी कुमार आणि यम. यम एक देवता आहे. यम आहे आपला मंत्र आहे यमांगा ग्रीसुदे स्वाहा स्वाहा पितृमते स्वाहा स्वाहा पित्रे. तर या मंत्राने किंवा पौराणिक पण मंत्र त्याचे आहेत, तुम्ही घेऊ शकता. तर असे हे हवनाचे मंत्र त्याद्वारे आहुत दिल्या गेले पाहिजे, म्हणजे त्याला त्याचं फल प्राप्त होईल. त्यानंतर पुष्य नक्षत्र शांती. आपण म्हणतो पुष्य नक्षत्र जन्म चांगला असतो, गुरुपुष्यामुळे, पण त्याच्यात असं आहे की त्याच्या देवता आहेत आदिती, बृहस्पती आणि सर्प, या 3 देवता आहेत. त्या दृष्टीने या देवतांचं महत्व आहे. नंतर मघा नक्षत्राची एक शांती सांगितलेली. सर्प, पितृ आणि भग या देवता आहेत. आपण रुद्रात म्हटलं भगश्चमे, भगश्चमे म्हटलं चमकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. जेवढ्या देवता, देवता म्हणजे काय, 33 कोटी देव आपल्या शास्त्राचे सांगितले, 33 प्रकारच्या देवता. त्याच्यात पंचमहाभूत सगळे आहेत. 33 प्रकारच्या देवतांमध्ये आदिदेव, प्रत्यादिदेव सगळे आले, 11 रुद्र हे सगळे आले. तर त्या प्रकारे हे सगळ्या देवतांचं नक्षत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. या नक्षत्र शांती किंवा वेगवेगळ्या जनन शांती आहेत, हे करताना याचा वापर केला पाहिजे. त्यानंतर उत्तरा नक्षत्र शांती. भग, आर्यमान आणि सूर्य या देवता त्याच्या आहेत. चित्रा नक्षत्र शांती. सूर्य, त्वष्टा आणि वायू हे त्याच्या देवता आहेत. त्यानंतर विशाखा नक्षत्र शांती आहे. वायू, इंद्राग्नी आणि मित्र. नंतर ज्येष्ठा नक्षत्र शांती आहे. मित्र, इंद्र आणि निरती. नंतर मूळ नक्षत्र शांती आहे. इंद्र, निरती आणि उदक. अशा ह्या देवता वेगवेगळ्या आहेत. या सगळ्या सुवर्ण प्रतिमा असतात. ज्याची क्षमता नसेल त्याच्यासाठी चांदीच्या प्रतिमा चालू शकतात दोघांपैकी. आणि जो यजमान सगळं तुम्हालाच कॉन्ट्रॅक्ट करणार असेल तर चांदीच्या प्रतिमांमध्ये यज्ञकर्म करायला हरकत नाही. पण जो यजमान म्हणजे मी सगळं आणतो तर त्याला सुवर्ण प्रतिमा सांगायला काय हरकत, जेणेकरून त्याचा तुम्हाला उपयुक्तता आपल्या, कारण ज्याची क्षमता आहे जो देऊ शकतो त्यांनी समाजासाठी दिलं पाहिजे. हा सगळा विषय शास्त्रामध्ये. त्या दृष्टिकोनातून मूळ नक्षत्र शांती जी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, इंद्र, निरती आणि उदक. तर या देवताच्या का सांगतोय, तर या देवतांच्या अनुषंगाने त्यांचं हवन तिथे झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही नुसती काय पूजा केली गुरुजींनी, अनेक लोक म्हणतात फल मिळाले. फल का बरं मिळाले, तर ती ऍप्रोप्रिएट योग्य रीतीने ती पूजा झाली नाही, हा सरळ अर्थ आहे. आणि तीच पूजा जेव्हा माझ्याकडे काही जण येतात, आता या क्षेत्रात सगळेच मंडळी, मी स्वतः या क्षेत्रात काम करतो, त्यामुळे मी जेव्हा करतो तेव्हा अनुभव आलेले लोक येऊन सांगतात. म्हणजे अनेक लोक शेअर, तुम्हाला मी लिहून पण अनेक लोक जॉईंट आहेत, बघत असतात, लोकांनी लिहून पाठवले अनुभव मी शेअर करत असतो. अनेकांच्या पूजेचे पण अनुभव. त्या देवतेचं महत्व काय, फार महत्वाचं. जेव्हा ब्रेक दाबायचा गाडीला तर तो ब्रेकच दाबला पाहिजे. तुम्ही ऍक्सिलरेटर दाबलं तर गाडी व्यवस्थित चालणार नाही, त्याच्या चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. तसं या देवतेचं परफेक्शन असणं अत्यंत आवश्यक. त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र आहे. निरती, उदक आणि विश्वदेव हे सगळं धर्मसिंधू, निर्णय सिंधू या प्राचीन ग्रंथातून संकलन मी केलेले आहे आणि त्या माध्यमातून लोकांना तुमच्या समोर आणलेले. नंतर रेवती नक्षत्र शांती, याच्यात अहिर्भूज्ञ, भूषण आणि अश्विनी कुमार हे देवता आहेत. वैधृती योग शांती अनेक लोक करतात. रुद्र, सूर्य आणि सोम. व्यतिपात योग शांती, अग्नी, सूर्य आणि रुद्र. भद्रा, ज्याला आपण विष्टीकरण म्हणतो, त्याची शांती. सूर्य, अग्नी, रुद्र, विष्णू, गणेश. आणि ग्रहण काळ जन्म झाला असेल तर शांती, त्याला आपण ग्रहण दोष शांती म्हणतो. सूर्य, रवी, ज्याला आपण रवी म्हणतो. रवी, चंद्र आणि राहू. यमन, जुळी संतती झाली तरी त्याची पण शांती पूजा शास्त्रात आहे, कारण यमन शांती त्याला म्हणतात. त्यासाठी इंद्र, वरुण, अग्नी, सोम, मरुत आणि वायू हे अशी 5 देवता आहेत. त्यांचं हवन, या पूजा थोडी मोठी आहे, तिला 5-6 तास लागतात, त्या पद्धतीने करावी. नंतर सदंत शांती, मुलं जन्माला आल्यावर त्याला दात असेल थोडा, तर त्याची एक शांती शास्त्रात सांगितली, तर ती पण करून घ्यावी. म्हणून जेव्हा व्यक्ती आपल्याकडे येते तेव्हा तिचा सगळा विचार ते घ्यावा आणि त्याप्रमाणे त्याची शांती आपण त्याला सल्ला द्यावा. एखादी व्यक्ती पाळलेलं, म्हणजे पहिले पाय बाहेर येतात, पाळलेलं जन्म असेल. आज नॉर्मली मुलाचं डोकं बाहेर येतं, पण काही असे काही जीव जन्म घेतात आत्मे, तर ते पाय बाहेर असतात, तर त्याला म्हणतात जनन. पाळलेल्या जन्माच्या शांतीला विष्णू आणि रुद्र या 2 देवता आहेत. नंतर गोमुख प्रसव शांती, म्हणजे गायीच्या याच्यामुळे झालेल्या जन्माचा विषय जो असतो असं, तर विष्णू, वरुण आणि यक्ष्मा. आणि विष नाडी शांती, ज्याला आपण विषयोग म्हणतो, चंद्र राहू युती. नंतर राहू चंद्र युती, अशोक योग जे असतात ते विषयोग शांती जे आहेत
त्या रुद्र, अग्नी, विष्णू आणि यम. नंतर गंडयोग, ज्याचा गंडयोगावर जन्म आहे त्याला मरुत शांती म्हणतात. आणि अतिगंडयोग शांती जी आहे ब्रह्मा, विष्णू, रुद्र, मरुत आणि जन्म. हा एक पेपर मी इथे आपल्या संस्था चालकांकडे देतो. याचे झेरॉक्स तुम्ही नंतर ज्यांना आवश्यक असेल त्यांनी काढून घ्या. त्यांच्याकडे मी एक हा कागद सुपूर्द करतो भवाकर सरांकडे. भवाकर सर हे ज्यांना पाहिजे असेल भवाकर सरांकडे देतो. नंतर त्यांना लोक ज्यांना वाटेल त्यांना ते काढून द्यावे. तर अशा प्रकारचे याज्ञिक कर्मातले विषय आहेत. याच्याविषयी अजून तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. कालसर्पयोग सगळ्यांना कधीच नसतो. कालसर्पयोग म्हणजे राहू आणि केतू मध्ये असणारे सगळे ग्रह जे आपले संपात बिंदू म्हटलेले. राहू आणि केतू हे ग्रह नाही, याला संपात छाया बिंदू म्हटलेले. पण राहू आणि केतू मध्ये सगळे ग्रह एकत्र असतील तर कोणत्याही पद्धतीने असो तर त्या पद्धतीने कालसर्प होतो. कालसर्प सगळ्या कुंडल्यांमध्ये नसतो. कुंडली चेक करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने कालसर्पयोग नक्की आहे का याचं निदान करणं आवश्यक आहे. अर्धकाळ सर्प असतो. बऱ्याच कुंडल्यांमध्ये एक ग्रह बाहेर असतो. राहू केतू मध्ये एकच ग्रह बाहेर असतो कोणता पण, त्याला अर्धकाळ सर्प म्हणतात. पण काळ सर्प शांती त्यांची सुद्धा करावी. त्यामुळे प्रत्येक कुंडलीत काळ सर्प कधीच नसतो. ज्या काही कुंडल्या आहेत त्यांच्यातच असतो. तो चेक करून राहू केतू 15 अंशात म्हणण्यापेक्षा कुंडलीमध्ये ते कोणत्या स्थितीत आहे म्हणजे दोघही ग्रहांच्या मध्ये ग्रह आहेत. दोघे कुंडल्यांमध्ये आधी कुंडली काढावी. ते नुसतं पंचांगावर नाही सांगताना सांगेल कुंडली काढावी लागेल. कुंडलीची बनवून घ्यावी नंतर चेक करावं का दोन्ही ग्रहांमध्ये सगळे ग्रह आहेत. ते सोपं असतं सांगायला. त्यामुळे अंशात्मक स्थिती तीच आहे तर त्याप्रमाणे तुम्ही त्याचा विचार करावा. 15 पेक्षा जास्त म्हणजे 16, 17, 18, 20, 26, 28 अंशांवर 15 पेक्षा जास्त 14 पेक्षा जास्त वाढेल. म्हणजे 15 तुम्ही म्हटलं ते बरोबर बोल. पाहिजे ज्या नक्षत्रांची शांती ज्या योग सांगितलं आहे जे मुहूर्त सांगितले. मुहूर्त चिंतामणी याच्यात सगळ्याचा उल्लेख आहे. मुहूर्त चिंतामणी माझा प्राचीन ग्रंथ आहे माझ्याकडे. तर प्रत्येक शांतीला मुहूर्त शक्यतो जे नक्षत्र आहे ती नक्षत्राची शांती त्याच नक्षत्राला करणं आवश्यक आहे. त्या दिवशी ते गरज नाही. सूर्यमुखी पाहिजे. सूर्योदयात ते नक्षत्र असलं तरच ती शांती होऊ शकते. जे नक्षत्र सूर्योदयामध्ये नाही ते दिवस तो तुम्हाला शांतीसाठी करता येणार नाही. सूर्योदयात जे नक्षत्र असेल तर तो पूर्ण दिवस तुम्ही धरू शकता. पहिले तेच नक्षत्र एकच तास आहे पण त्या दिवशी तुम्ही मूळ नक्षत्र शांती दिवसभर करू शकता. अग्नी असणं आवश्यक आहे. ते असे करून घ्यावं. ज्या महिन्यात अग्नी असेल त्यावेळेस करा. नक्षत्र शांती अग्नी असेल ते शांती करू नये. अग्नी पृथ्वीवर असणं आवश्यक आहे. पंचांगात ते दिलेले आहे. तुम्ही पाहिलं असेल एका विशिष्ट पानावर 7-8 नंबरच्या पानावर अग्नी ज्या दिवशी आहे त्या दिवशी ती चेक करावा. ते मुहूर्त दर महिन्याचा काढून ठेवावा आणि त्या दिवशी लोकांना सल्ला द्यावा. ते योग्य. नागदोष म्हणजे पूर्वजांचे दोष. जेव्हा राहू संबंधित काही दोष कुंडलीत असेल तर त्याला नाग आपण सांगतो का पितृदोष तुला आहे त्यामुळे तू काल नाग नारायण नाग बली कर असं म्हणतो. राहूचे जे काही स्थान आहे भाग्यात राहू असणे, पंचमात असणे त्याला राहूदोष कुंडलीत मानतात. धनस्थानात राहू असणे अशा प्रकारांमध्ये पितृदोष दिसतो. किंवा प्रॅक्टिकल प्रश्न म्हणजे समोर येतं का बाबा संतती होत नाही. संतती झाली तर पुत्र संतती होत नाही किंवा लग्नच जमत नाही किंवा लग्न झालं तर लग्न तुटत आहे. एक झालं दुसरं तुटलं. अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या किंवा 3 मुलीच झाल्या मुलासाठी प्रयत्न करत होत त्याला काहीतरी पूर्वजन्माचे जे काही आपला पितृदोष हा विषय कुंडलीत दिसतो. आणि त्याप्रमाणे कुंडलीचा सारासार विचार करून त्याला नारायण नागबली विधी तुम्ही सांगितलं करायला. हा नागबली विधी नारायण नागबलीचा एक भाग आहे असं सेपरेट नाही. नारायण नागबलीमध्ये नारायण बली, नागबली आणि कालसर्पयोग तिघांची पूजा होते आणि तो 3 तासाचा विधी करतात. ते त्र्यंबकेश्वरलाही करतात, पंचवटी गोदावरी तीर्थावर पण करतात. ज्याची जिथे श्रद्धा असेल त्यांनी ते करतात. माझ्या मते असं निदर्शनामध्ये आहे की पंचमामध्ये पंचम भाव किंवा पंचम जर राहू मघा नक्षत्रात असेल तर त्याला सरांनी माहिती चांगली दिली. सगळ्यांनी ती लक्षात घ्यावी. आपल्या वयस्कर आणि ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती वय वर्ष 82 यांचं सांगणं आहे की बाबा मघा नक्षत्र जर असेल तर त्या दृष्टीने ते पंचम स्थानात राहू मघा नक्षत्रात संबंधित असेल तर तो एक पितृदोष मानला आहे. तर चांगलं आहे हे असू शकतं. पण जेव्हा आपण कृष्णमूर्तीचा अभ्यास करतो कुंडली शास्त्राचे विविध प्रकार आहेत. षोडश वर्ग साधन किंवा कृष्णमूर्ती
किंवा भावफलचलित कुंडली किंवा जन्मकुंडली हे सगळ्या पूजा करतो म्हणून काळसर्प आपल्या घरात करायची हे चूक करू नका. देशदोष तुमच्या कुटुंबासाठी आहे हे लक्षात घ्या. आज प्रश्न होता की शांती नारायण नागपली त्याकडे काल सगळं शांती याच्या शांती कर्म आहे आपला तो विषय होता. त्यांनी प्रश्न विचारला तोच मला विचारत होता की हा जो विषय आहे तर आपण महादेवाच्या मंदिरात गेली तर चालते तर त्यासाठी त्र्यंबकेश्वरच आवश्यक आहे का? मी परत सांगतो, मी आपण कोणतीही टीका करणार नाही. त्र्यंबक क्षेत्र त्यांनी चांगल्या प्रकारे डेव्हलप केले. आज ती ब्राह्मणांची दुबई आहे, त्यामुळे काही हरकत नाही. त्यांनी करावं आणि त्यांनी चालवावं आणि ते कायम चालू राहावं अशा शुभेच्छा आहे. पण त्र्यंबकलाच करा असं काही नाही. आपापल्या तीर्थक्षेत्री आपापल्या गावातले असं काही योग्य मंदिरात ते केलं तरी चालतं. हा विषय नक्की आहे. आपण तेच सांगतो ना, त्यांनी ते डेव्हलप केलेले मार्केटिंग जे त्र्यंबकेश्वरचं पूर्ण जागतिक लेवलला झाले आणि चांगलं आहे. तिथे लोक जातात. तुमची श्रद्धा असेल जरूर जाऊ. तीर्थक्षेत्र आहे म्हणण्याच्या ज्योतिर्लिंग आहे तिथे करावी. पण माझा वैयक्तिक अभ्यासानुसार कोणत्याही शास्त्रात धर्मसिंधू घ्या, निर्णयसिंधू घ्या, कोणतेही प्राचीन ग्रंथ घ्या, इथे असं कुठेही म्हटलेलं नाही की याच तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही शांती पूजा करा. तिथे एवढंच म्हटलंय का शिव मंदिरात ती पूजा करावी असं उल्लेख धर्मसिंधू मध्ये आहे. कोणाचं काही शंका असेल तर माझ्याकडे येऊन तुम्हाला ते दाखवून देतो त्याचं प्रमाण. परंतु ते त्र्यंबकेश्वरला करा असं कुठेही म्हटलेलं नाही. पण मी त्याबद्दल टीका करणार नाही. जरूर करावं त्र्यंबकेश्वरला ज्यांची शक्यता आहे. दोन मित्र आहेत. एका मित्राला मुलगा आला, दुसरा संतती मित्र आला. प्रत्येक विधान त्यांनी केलेलं आहे. प्रत्येक विधान केल्यानंतर त्या मुलाची जन्मतारीख मला शांती आलेली आहे. तर ज्यांनी दत्तक घेतलं आहे जन्म शांती ते बसायचे की त्याचे जन्माचे आई वडील ते बसायचे एक क्षण. जिथे दत्तक गेल्या त्यांनी बसायचं. त्याचे आई वडील बदलले, संपला विषय. दत्तक विधान ज्यांनी त्याला दत्तक घेतले त्यांनी करायचं. त्याचे आई वडील ते जुने संपले, काय प्रश्न. दत्तक विधान झालं म्हणजे त्याचा विषय संपला, प्रश्न नाही. डॉक्युमेंटरीज असलेलेच आई वडील बसते, प्रश्नच नाही. प्रश्न होता आरोशीची शांती आहे ही शांती आपण त्या तिथीला करावी का? मी परत सांगितलं त्या तिथीच्या शांती त्या तिथीलाच कराव्या. कृष्ण चतुर्दशी म्हटले का त्या दिवशी सूर्योदयाला कृष्ण चतुर्दशी पाहिजे तरच ती करायची. अमावस्या तिथी सूर्योदयाला पाहिजे तरच करायची. अशी दुपारी होणारी अमावस्या नाही चालणार. सकाळी सूर्योदयाला पाहिजे 1-2 तास किंवा 15 मिनिटं लाच असेल तरी आहे. अमावस्या शांती अमावस्याच्या दिवशीच करायची. अजून याज्ञिक कर्माविषयी काही शंका असेल तर विचारा. दोन्ही शांती एकत्र असेल, नक्षत्र शांती आणि तिथी शांती, तर कुठली करा? अशा प्रकारच्या 2 पूजा एकत्र कधीही करू नये. अनेक लोक आली येतात, गुरुजींनी आम्ही एक कोणती तरी पूजा केली त्याच्या सगळ्या करून घेतल्या. कसं त्या सगळ्या करून घेतल्या असं कधीच चालणार नाही. ज्या कुंडली जितक्या पूजा त्या सगळ्या सेपरेट केल्या पाहिजे. तिथी असेल तर फक्त तिथीचीच करा, कारण त्याच्या देवता वेगळ्या आहेत. नक्षत्र असेल तर नक्षत्राची दुसऱ्या महिन्यात करा, कारण त्याच्या देवता वेगळ्या आहेत. कालसर्प असेल त्या कुंडलीत अजून ती पूजा तिसऱ्या महिन्यात करा किंवा ती पुढच्या वर्षी करा. परंतु या पूजा एकत्र कधी होत नाही, कारण त्याच्या देवता वेगळ्या आहेत आणि असं कोणी करत असेल ते चुकीचं. शास्त्राप्रमाणे त्याला कोणताही आधार नाही. एकच पूजा आहे ती. 5 अंग कशाला म्हणतात? तिथी, नक्षत्र, करण, योग हे ज्या विषय तर ती एक असेल तर एकच पूजा आहे. बरे आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील त्याच्यामुळे काही 2-3 पूजा निघत असतील तर त्या वेगवेगळ्या वेळेस केल्या तरी चालतील, त्याची घाई नाही. प्रत्येक वर्षी आर्थिक क्षमता असेल तर एक केली तरी चालेल, यजमानांना असं सांगा. परंतु ऍट अ टाइम सगळ्या पूजा होत नाही आणि त्या करू म्हणते. दुसरी अशी शंका आहे की एक जर नक्षत्र असेल त्या दिवशी शांती नाही झाली तर हे टाइम टेबल त्या यजमानाच्या दृष्टीने महिना, 2 महिने, कधी कधी 3 महिने पुढे जाऊ शकतं आणि असं एकत्र अनेक यजमानांचं होतं. होऊ दे ना, त्याचा काही प्रश्न नाही. अग्नी असणं आवश्यक आहे. त्या वर्षात मग ती स्थिती जेव्हा असेल तेव्हा करायची. त्यासाठी आपण पंचांग बसायचं का या वर्षात ही स्थिती आहे तुला यमच करावं लागेल तरच होईल. नाही तर काही उपयोग नाही. त्याचं फल पाहिजे असेल तर, नाहीतर करून करायची सांगितली म्हणून करून टाकली नको. करायची आहे हे महत्वाचं. कोणी मला करून टाकायचं नाही भाऊ, टाकायचं अजिबात नाही, करायचं आहे. टाका शब्द सोडून दे, त्यांना टाकू की नको. आपल्याला करायचं आहे त्याला तुझं फल मिळायला पाहिजे. म्हणून ते जे काही नक्षत्र आहे तर अग्नी असला पाहिजे त्या दिवशी. या तिथीचं महत्व आहे, या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे. त्यामुळे ते ठीक आहे अग्नी फक्त सकाळीच आहे असं जरी असेल तरी हरकत नाही. तुम्ही तो अग्नी सकाळी असल्यावर तो दिवसभर ती पूजा करू शकतो, ते काही अडचण नाही. म्हणजे हा एक त्याच्यात भाग आहे. बस नंतर 9 वाजेनंतर अग्नी नाही म्हणून पूजा नाही करायची असं नाही.
त्या दिवशी सूर्योदयाला अग्नी पृथ्वीवर दिसतोय म्हटल्यावर तो पूर्ण दिवस तुम्हाला लागेल पूजेसाठी, तेवढं तुम्ही करू शकता. सर माझा एक प्रश्न आहे. काही ग्रंथामध्ये उल्लेखित किंवा आपण जी शंका समाधान असतात त्या पुस्तकामध्ये आम्ही मार्गदर्शन घेत असतो, कारण व्यक्तींना उत्तर देण्यासाठी काही गोष्टी आमच्याकडे प्रमाण पाहिजे. अशा प्रमाणाचे काही पुस्तक असेल तर त्याचा नाव उल्लेख केला तर उत्तम राहील. आणि दुसरं की आता आपण म्हणताना सांगितलं की काही योगाच्या शांती योगावरती कराव्या, तर असा काही ग्रंथामध्ये उल्लेख आहे उदाहरणार्थ व्यतिपाक वैद्ययोग आहे ते वैद्ययोगी त्याची शांती त्या तिथीवर किंवा त्या योगावर न करता इतर दिवशी अग्नी पाहून करावा असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणून की संभ्रमावस्था आमची निर्माण झाली, आता काय करावं यावर? मी सांगितलं तुम्हाला की आता स्पेशल ग्रंथात आता मी काही सांगू शकत नाही, पण मी स्वतःचे रेफरन्स घेतले, कारण असे आता कोणी लिहिले असतील तसं काही एवढा उल्लेख किंवा प्रचलित नाही. पण धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू हे प्राचीन ग्रंथ प्रचलित आहे, आजही उपलब्ध आहेत, तुम्ही घ्यावे. त्याच्यात ते प्रकरण बघावे. आज मराठी भाषांतर त्याचं झालेलं आहे, सगळीकडे मिळतात. थोडे महाग आहेत, 2-2 हजार रुपये सध्या लागतात, परंतु जर तुम्हाला संग्रह ठेवायचे असतील तर ते आहे. बाकी आता या बाबतीत कोणी किती पुस्तक लिहिलेले याचं संकलन माझं नाही, आणि म्हणून मी हे इतरांसाठी हे जे कागद दिलाय, एवढ्या शांतीपूजा सध्या 26 प्रकारच्या माझ्या अभ्यासात आहेत. एवढं तुम्ही लोकांकडून आपल्या यजमानांकडून करून घेऊ शकता, आणि त्याप्रमाणे त्याचं संकलन अजून तर काय फारसं कधी झालं तर तसं कळलं नाही, माझ्याकडे काही कल्पना नाही, म्हणून मी हे संकलन केलं. अनुभव शांतीचे काय आहे का? अधोमुख शांती म्हणजे मी सांगितलं ना मगा, तर जो मुलगा पहिले पाय घेऊन जन्माला येतो तो त्याला पायाला शांती म्हणतात, तीच अधोमुख वगैरे असं नाही. बाकी नॉर्मली सगळे मुलं जे आहे आधी डोकं बाहेर येतं असं काय. अधोमुख नक्षत्रावरती जर जन्म झाला, अधोमुख नक्षत्र म्हणजे नक्षत्र शांती झाली, मग ते नक्षत्र कोणते त्याची शांती पूजा ती मी लिहिलीच आहे त्याची. याच्या व्यतिरिक्त जर कुठलं असलं असं होणार नाही. अधोमुख नक्षत्र तेच असतील जे याच्यात आहे, दुसरं वेगळे नसते. अधोमुख नक्षत्र आहे तुमचं होणं बरोबर, पण ते यापैकीच आहे जे आपले प्रचलित आहे, वेगळे नाही. चांडाळ ते विषयोग शांती म्हणतात त्याला, जे मी त्याच्यात दिले. चांडाळ म्हणजे विषयोगच मानण्यात येतो, गुरु राहू चांडाळ युती असते. चांडाळ शांती त्याच्यात विषययोग शांतीचं जे देवता आहेत त्या घ्यायच्या. आपण जे शांती करतो त्याच्यासाठी अग्नी बघतो. अग्नी बघतो तर त्या पंचांगामध्ये मागच्या पानावर 3ऱ्या का 4थ्या पानावर लाभ, अमृत असे मूर्त दिलेले सौभाग्य म्हणून. मग त्यामध्ये जर ती अग्नी असून तिथं जर तो दिवस शेक किंवा असं वेगळं असेल तर तिथे शांती करावी किंवा नाही. शांती कर्मासाठी ह्या चौघड्याच्या काही गरज नाही, कोणताही असू दे. शांती कर्म हे सकाळी साधारण 12च्या आत सुरू करणं आवश्यक असतं. सूर्योदय ते माध्यान्ह या दरम्यान सगळे शांतीपूजा करायची असते. माध्यान्हानंतर कोणती पण शांतीपूजा ही सुरुवात करायची नाही. माध्यान्ह जोपर्यंत सुरुवात करू शकता तुम्ही, 12ला सुरुवात करू शकता, परंतु तुम्ही मला दुपारी 2ला शांती करतो चालणार नाही. पहाटे 4 पासून ब्राह्ममुहूर्तापासून माध्यान्हापर्यंतच शांती कर्म करायचे. 12 वाजेनंतर कोणत्याही शांतीपूजाच्या कर्माच्या पूजा चालणार नाही, संध्याकाळी अजिबात चालणार नाही, आणि दुपारी 2-3 वाजता अपराह्नकाळी पण चालणार नाही. जे काही घडी आहे त्या आणि हे जे म्हटले त्याला हे लाभ, अमृत वगैरे शुभ हे कोणत्याही याची आवश्यकता नाही, हे बघण्याची आवश्यकता नाही. या गोष्टी त्या शांती करण्यासाठी नाही. एकाने बोला. वास्तुशांतीला सुद्धा आहे. कोणतेही याज्ञिक कर्म, आज याज्ञिक विषयावर आपण बोलतोय म्हणून हा विषय, कोणतेही याज्ञिक कर्म हे 12 वाजेच्या आत सुरू व्हायला पाहिजे, माध्यन्नीच्या आत सुरू व्हायला पाहिजे. मी सुरू म्हणतोय, बाकी पुढे ते तुम्ही रात्री संध्याकाळी 6 पर्यंत करा, पण तुम्ही सुरूच नाही केलं 2 वाजताच करत असेल हे चुकीचं आहे. ते अपराह्नकाळी कोणतेही यज्ञ कर्म हे फलीभूत होत नाही. अपराह्न काळ हा पितरांचा आहे. पितर कर्म अपराह्नकाळी करायचं असतं. दुपारी 1 वाजेनंतर पितृकर्म करायचं असतं. 1 ते 4 हे पितृकर्मासाठी आहे. तेव्हा कोणतेही याज्ञिक कर्म चालणार नाही, हे लक्षात घ्या. काही भागामध्ये अशी प्रथा आहे, म्हणजे बोललं जातं की दशक्रिया करणाऱ्या ब्राह्मणाने कुठले विधी करावे करा किंवा करू नये. याला काही आधार नाही. ब्राह्मणाने सगळे विधी करावे. ब्राह्मण हा एका ठिकाणी शब्द करणारा असतो, ज्याला पूर्वी दशग्रंथी ब्राह्मण म्हणायचे. दशग्रंथी ब्राह्मण ही एक संकल्पना होती, म्हणजे ती व्यक्ती सगळ्या प्रकारचे कामं करायची. कर्मांतर किंवा तुमच्या पिंडदानापासून यज्ञादी कर्मापर्यंत ज्याला करायची होती. ह्या लोकांनी आपापल्या सोयीने घेतलेले विषय. कारण आता ठीक आहे, एखाद्या व्यक्ती जर तीर्थ उपाध्याय नाशिकचे असो, त्र्यंबकेश्वरचे असो, त्यांना ते पिंडदानाचेच कामं खूप असतात.
ते म्हणते आम्ही दुसरं नाही करणार. तर त्यांना माहिती हे रोज कामं इतके का कुठून दुसरे काढायचे, पण त्याला कोणताही आधार नाही. तो ती व्यक्ती जर विद्वान असेल तर ती यज्ञकर्म पण करू शकते, मोठमोठ्याने यज्ञाने काम. म्हणून पुरुष लोकांनी सांगितलं तुम्ही तीर्थोपाध्याय तुम्ही तेच करा, आम्ही हे करतो, आम्ही यज्ञाने कर्म करतो. पण याला कोणता आधार नाही. ब्राह्मणाचं कर्म आहे की ब्रह्मकर्म हेच आहे, तर ब्राह्मणाने सगळे कर्म करावे. अंत्येष्टीपासून अगदी विवाहापर्यंत सगळे कर्माचा ब्राह्मणाला अधिकार आहे. तो विद्वान असेल त्यांनी शिकावं आणि सगळे कर्म करावं. आणि सध्याच्या काळात तुम्ही ज्या लोकांमध्ये राहून काम करतात तिथे ब्राह्मण मिळणं मुश्किल आहे सध्याच्या काळात. जे तुम्ही तिथे राहता त्यामुळे तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे. फक्त त्याचं असणाऱ्या एक प्रकारचं शौच अशौच किंवा पवित्रता टिकणं आवश्यक. तुम्ही जर अंत्येष्टी करून घरी गेले तर तुम्ही स्नान करणं आवश्यक आहे. 108 वेळा गायत्री माळ ओढणं आवश्यक आहे. नंतर पुढचं याज्ञिक करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल नाही त्याला आंघोळ केली बसलं तर त्याचा तुम्हाला दोष. अंत्येष्टी कर्म जे लोक करतात त्यांनी घरी भाऊ स्नान करणं आवश्यक आहे. स्नान केल्यावर संध्या करणं थोडं भस्मादी लावून 108 गायत्री जप. गायत्री मंत्रामध्ये प्रचंड व्हायब्रेशन. माझं एक पुस्तक मी लिहिले गायत्री मंत्रावर, कोणी घेतलं असेल तर बघा, नाही तर मागवा. गायत्री उपासना ब्राह्मणासाठी सर्वश्रेष्ठ आहे. ब्राह्मण संपूर्ण मानवासाठी सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यात स्त्री पुरुष हा सुद्धा भेद नाही. अनेक जण म्हणतात स्त्रियांनी करू नये, अत्यंत चुकीचं आहे. असं कुठेच कोणत्याच ग्रंथात आधार नाही का स्त्रियांनी गायत्री जप करू नये. फक्त स्त्रियांचा जो रजोदोष असतो 4 दिवसांचा मासिक धर्म, फक्त ते गोष्टी करू नये एवढं सांगितलं. ते पण त्यांच्या शरीरातून जो काही उत्सर्ग असतो त्यासाठी त्यांना आराम मिळावा शरीराला, या उद्देशाने शास्त्रकारांनी सांगितले. याज्ञवल्क्य ऋषींच्या पत्नी ह्या उत्तम वेद शिकायच्या आणि वेद म्हणायच्या मैत्रिणी. त्यामुळे मैत्रिणी शाखा नावाची ब्राह्मण शाखा आजही अस्तित्वात आहे. सांगायचा उद्देश असा का कुठेही स्त्रियांना नरनारी हवे, कुठेच नाही. फक्त पवित्रता टिकवणं आवश्यक आहे. त्यामुळे गायत्री मंत्र श्रेष्ठ आहे. तुम्ही जे काही जर कर्मांतर करून आले, पिंडदान करून आले, कोणत्याही प्रकारच्या अंत्येष्टी करून आले, तर पहिले घरी जाऊन स्नान करून भस्म धारण करून गायत्री जप 108 वेळा करणं आवश्यक आहे. तो वेळ 15 मिनिटं घरात गेल्यावर अर्धा तास रिझर्व करणं आवश्यक आहे. आणि नंतर बाकीचे पुढचे काम हे जर कराल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्रास, लोक जे म्हणतात की हे कर्म केल्यामुळे आम्हाला हे झालं, कधीच होणार नाही. कारण ब्राह्मणाचं कर्म आहे. ब्रह्मकर्म आपण केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून सगळे कर्म आपण करू शकतो. पण उपासना पण तितकीच महत्वाची आहे, आपलं अधिष्ठान पण तितकंच महत्वाचं आहे. आणि भगवान ब्रह्मापासून निर्मित असलेली ही विद्या आहे. ब्रह्मविद्या म्हणजे वेद असो किंवा हे ब्रह्मकर्म असो किंवा ज्योतिष्य शास्त्र असो, त्यामुळे भगवान ब्रह्माची मुख्य देवता ही गायत्री. त्यामुळे गायत्री उपासना ब्राह्मणासाठी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी तुमची श्रद्धा जिथे असेल ते तुम्ही करू शकता. 3 प्रकारच्या देवतांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. उपास्य दैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. त्यात उपास्य दैवत म्हणजे ज्याचे आपल्याला आनंद वाटतो. कोणाचे गजानन महाराजांवर श्रद्धा असेल, कोणाचे साईबाबांवर आहे, कोणाचे स्वामी, ते उपास्य दैवत आहे. एक कुलदैवत आपली कुलस्वामिनी माता जी प्रत्येकाची असते, ती माहिती असेल, तिची उपासना आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे इष्टदैवत जे कुंडलीवरून समजतं. कुंडलीमध्ये पंचमस्थान जे आहे, पंचमस्थानाचा पंचमेश अधिपती किंवा लॉर्ड, त्याचा जो अधिपती, त्याच्यानुसार जर आपण उपासना केली आपल्या देवतेची कुंडलीत, तर ती इष्टदैवत म्हणजे त्वरित फल देणारे देवता. अशा 3 देवतांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. 3 देवतांचा आपण करावं. आणि गायत्री उपासना ही विशेषत्वाने करावं. ती आपल्या कर्माधीन. आपण जे काय ब्रह्मकर्म करतो लोककल्याणाकरता किंवा लोकांसाठी, त्याच्यासाठी त्याचं निरसन किंवा त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण गायत्री उपासना नित्य केली पाहिजे. 108 गायत्री रोज व्हायलाच पाहिजे. त्यावेळेच्या दिवस संपायला नको. स्त्रियांना कोणत्याही कर्माचा निषेध नाही. फक्त त्यांचा मासिक धर्म सोडता सगळे कर्म स्त्रिया करू शकतात. तुम्हाला शुद्ध उच्चार करता आले तर जरूर करावे. सगळं शिकता आलं तर जरूर शिकावं. अनेक ठिकाणी आजकाल वेदांचे स्त्रियांना शिकण्याचे क्लासेस पण चालतात. आणि स्त्रियांना कोणतीही गोष्ट शास्त्रात वर्ज्य नाही. हे नंतरच्या काळात कोणीतरी घुसवले. याचं कारण एकच की आपला देश हा बरेच काळ मुघल सत्तेत होता. 1000 वर्ष मुघलांची किंवा मुसलमानांची सत्ता आणि त्याच्यानंतर इंग्रजांची 300 वर्ष सत्ता. यामुळे स्त्रिया या असुरक्षित होत्या आपल्या भारतामध्ये. आणि त्यामुळे मग स्त्रियांविषयीचे अधिकार शास्त्रामध्ये कमी केले गेले म्हणा किंवा त्या कालखंडात त्यांना करण्यास प्रतिबंध केला. पण आपण स्वतंत्र भारतात राहत आहोत. स्त्रियांना समान अधिकारांचा काळ सध्या चाललेला आहे. आणि प्राचीन शास्त्रामध्ये स्त्रियांना सगळे अधिकार होते आणि ते आहेत, करायला हरकत नाही. स्त्रियांनी सुद्धा याज्ञिक करायला हरकत नाही. परंतु तेवढे स्वरांची उच्चार किंवा त्या प्रकारची असणारी उपासना या स्त्रियांकडून बऱ्याचदा होत नाही सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे. म्हणून शास्त्र सांगतो का स्त्रियांनी करू. पण जे लोक हे मेंटेन करू शकतात त्यांनी जरूर करावी. याच्यात काही अंत्येष्टी संदर्भात आहे की आता काळानुरूप लोकांमध्ये अशी ओढ पडत चाललेली आहे की लग्न कार्य घरामध्ये आहे आणि एखादी व्यक्ती जर निधन झालं तर दशक्रिया ही 4थ्या दिवशी 5व्या दिवशी करतात. तर
त्यांचे असं एक म्हणणं आहे की 10व्या दिवशी आम्ही काय करावं, पुन्हा दशक्रिया करावी की नाही करावी, हा एक जरा प्रश्न आहे त्यांच्या मनामध्ये. नाही, दशक्रिया विधी आहे बघा. बऱ्याचदा मृत झाल्यानंतर अंत्येष्टीसाठी भडाके द्यावा लागतो. म्हणजे डायरेक्ट कारण कोणी उपलब्ध नसतं, अचानक मृत्यू होतो. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु 9व्यापासून तो पहिला विधी असा असतो का बाबा जे आपण तिथे करू शकलो नाही तो आश्मा जो असतो त्याच्या भोवती हे सर्व कर्म केलं जातं. कोरोनामध्ये अनेक लोक गेली, तो कधी डॉक्टरांना ते प्रेत सुद्धा हातात लोकांची मिळाली नाही. मग त्यांचं काय केलं, तर अशा केसमध्ये सगळीकडे ते रामकुंड सगळीकडेच ते कर्म आले. त्याच्यात आमच्या मातोश्री सुद्धा होते. म्हणजे सांगायचा उद्देश कसा का ते सगळं कर्म 9व्या दिवशी केलं जातं आणि ते केलं पाहिजे. ते केलं करतातच. नॉर्मली नाशिक क्षेत्री तरी ब्राह्मण कर्म चांगलं होतं असा एक अनुभव आहे. नाही, दशक्रिया 10व्या दिवशी न करता त्यांनी 5व्या दिवशी असं नाही झालं. जे शास्त्रात निहित आहे, गरुड पुराणाचा त्याला संदर्भ आहे. गरुड पुराणाला आत्म्याच्या गतीचा सगळा उल्लेख आहे. आत्मा मृत्यू झाल्यावर काय काय होतं ते कोणी पण वाचावं. त्यामुळे ते जे दिवस सांगितलेले प्राचीन परंपरेत त्याच्यात बदल होणे नाही. असं कोणी चुकीचं करत असेल तर त्या आत्म्याला गती मिळणार नाही आणि ते लोकांच्या जीवनात वंशामध्ये प्रचंड अडचणी निर्माण होतील आणि येत पण असतील. जे पंचक्रिया विधी करतात त्यांना विचारा त्यांच्या घरात काय प्रश्न निर्माण झाले नंतरच्या काळात. तर त्याचे शास्त्र निहित कर्म आहे. 9, 10, 11, 12, 13, 14 13, 14 एकत्र करू शकतो. परंतु अशा प्रकारे 4 दिवसातच त्या विशिष्ट आत्म्याचा एक प्रवास असतो अंतरिक्षामध्ये. त्याचं वर्णन सगळं गरुड पुराणात आहे, ते वाचा. त्यामुळे तेच दिवसात ते सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे कोणी याला काही आधार नाही. पंचक्रिया विधी आपल्या मनाला आलन केलं याला काही मिनिंग आहे, मिनिंगलेस आहे, बेसलेस आहे. त्याला कोणताही शास्त्र आधार नाही. एकच उदाहरण असं आहे की आता एक व्यक्ती एक्सपायर झाली, त्यांनी घरच्यांना सांगितलं की माझी दशक्रिया तुम्ही करायची नाही. तर त्यांचा मुलगा तो मला दशक्रिया मी करणार नाही, पण त्यांच्या पुतण्याची इच्छा आहे तुम्ही यांचा विधी करेल, दशक्रिया करेल, ते चालेल का? 100% चालेल. ज्यांनी सांगितलं आता आजकाल अनेक लोक देहदान पण करतात. आम्ही देहदान केलेलं आहे. परंतु जर त्याच्या कुटुंबात आणि जे लोक असं देहदान करतात ते म्हणतात मेडिकलच्या स्टुडंटसाठी आजकाल आवश्यक असतं बॉडी, म्हणून ते जरूर घेतात आणि त्याच्यावर विद्यार्थी तयार होतात, नवीन पिढी डॉक्टरांची. परंतु त्यांनी माझा सल्ला असा की ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या कुटुंबात या सगळ्या कर्मांवर ते जेव्हा देहदान करा तेव्हा देहातला त्यांचा एक भाग थोडा तोडून घ्यावा. म्हणजे त्यांच्या हाड्यांचे त्यांना सांगावं डॉक्टर आम्हाला पूजेसाठी पाहिजे, मागून घ्यावे आणि त्याच्यावर सर्व कर्म करावे. मुलगा करणार असेल तर पुतण्याने केलेलं 100% चालतं किंवा त्याचा कोणते गोत्र जरी असेल चुलत वगैरे त्यांनी केलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यात काही शंका आहे. आता एखादा व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर त्याचा मुलगा माझा मित्र आहे तो अमेरिकेमध्ये होता आणि त्याचे वडील एक्सपायर झाल्यानंतर त्याला 3 दिवस यायला लागले. तर त्यांचा अंत्येष्टीविधी जो आहे म्हणजे अंत्यसंस्कार विधी आहे त्यांच्या भावाने केला. पण त्याची इच्छा होती की माझ्या वडिलांची दशक्रिया माझ्या हाताने व्हावी, पण पाणी पाजणारा व्यक्ती वेगळा आणि यांचा मुलगा अमेरिकेहून आला. एक लक्षात घ्या, अंत्येष्टी कोणी केली तरी चालेल, पण जेव्हा तो 9 दिवसाच्या आत तिथे पोहोचला तर 9 दिवसापासून पुनश्च त्याच्या हातून तो विधी केला जातो. तो पूर्ण गडा आपला घडा आश्मा ठेवला जातो, त्याला तो 7 प्रदक्षिणा उलट्या मारतो. संपूर्ण जे काही आपला अंत्यविधीतलं अंत्येष्टीमधलं जे कर्म आहे ते सगळं करून घेतलं जातं. नाशिकला करतात अजूनही. तर त्या पद्धतीने त्यांनी ते करावं. जरी सुरुवात कोणी केली असली तरी स्वतः मुलगा हा त्याचा गोत्रज असल्यामुळे त्याला पूर्ण जास्त अधिकार आहे आणि त्यांनी करणं योग्य आहे. विलंबाने काय आहे पण त्याच्याकडून सहकर्म 9, 10, 11, 12, 13 हे 5 दिवस केले जातात किंवा करणं योग्य आहे. माझ्या मित्राची एक शंका आहे की आश्मा म्हणजे जीवकडा कधी कधी फुटतो, तर फुटल्यानंतर त्याचं काय? आणि कधी कधी दशक्रिया 2 असतात, कधी कधी आदला बदली होते. आश्मा फुटला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्यात तसं काही दोष नाही. कारण आश्माचमे मृत्तिकाचमे गिरियश्चमे पर्वताश्चमे सिकता रुद्रामध्ये सांगितलेले. आश्मा फुटला तरी हरकत नाही. शेवटी तो एक आश्मा म्हणजे दगडच आहे, त्यामुळे तो तसाच पक्का ठेवावा. जरी फुटला असेल तरी 2 असले एका वेळेस तरी चालेल. फक्त तो त्याचा अनादर नको घ्यायला, तो कुठे फेकून नको द्यायला. तो 9 दिवस सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. गडव्यामध्ये म्हणा किंवा आपल्या तिथे म्हणा करा जे आपण करतो ते आवश्यक आहे. 10व्या दिवशी त्याच्यावर तिलोदक करतात, तीळ कर्म करतात आणि नंतर त्या आत्म्याला गती मिळते. नंतर तो प्रेतात्मा हा आपला सबंडी झाल्यानंतर त्याला सपंडी म्हणतात. 11व्या दिवशी सपंडी श्राद्ध झाल्यावर तो आपल्या पितरामध्ये कन्वर्ट होतो किंवा बदलतो. त्यामुळे आश्मा हा जरी फुटला तरी अडचण नाही, तो व्यवस्थित जतन करावा. फुटलेल्या स्थितीत जतन केला तरी चालेल. 2 दशक्रिया होतात त्यावेळेस आदला बदल झाली का काय हे त्यांना माहिती. 2 दशक्रिया वगैरे असा काही प्रकार नाही. दशक्रिया विधी आहे म्हणजे 2 एकाच याच्यातले व्यक्ती अपघातामध्ये गेले, आश्मी 2 ठेवले. मग बरोबर आहे ना. तुम्हाला जितके लोक गेले तितके आश्मा ठेवणं आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये काय झालं, ठेवताना त्यांच्याकडून हा कोणाचा आणि हा कोणाचा, त्यासाठी खून करावी ना. साधारण एक 4 खडू घ्यावे, लिहून घ्यावे कागदावर, तेवढं मेंटेन करणं आवश्यक आहे. कारण जेव्हा अशा घटना घडतात त्या विरळ आहेत
त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायला लागते. 4 प्रकारच्या रंगाचे खडू घ्यायचे. हा कोणत्या रंगाचा खडू असा त्याला थोडा रंगवायचा, दुसरा खडू दुसरा रंगवायचा, तिसरा रंगवायचा, चौथा रंगवायचा आणि कागदावर पण लिहून घ्यायचं. आणि अशा केस झालेले. एक फॅमिली गेली आमचे नाशिकचे पाराशेरी गुरुजी, पूर्ण फॅमिली गेली. तर तेव्हा हेच केलं होतं, मी जाऊन पाहिजे. त्यामुळे हे गोष्टी घडू शकतात. आश्मा त्या जिथं केलेला आहे अंत्यसंस्कार तिथे ठेवणं योग्य की घरी येऊन बाहेर खुंटीला बाहेर आपल्या खुंटीला बांधा किंवा एका गडव्यात जरी ठेवलं तुम्ही घराच्या बाहेर, घरात नसताना नाही, बाल्कनी ठेवलेलं चालतं किंवा दाराच्या बाहेर ठेवलेलं चालतं. आश्मा हे 10 दिवस घरात ठेवत नाही, कारण त्याचा आत्मा घरात घुटकायला नको, तो बाहेरच ठेवला, कारण त्याच्यावर कर्म बाकी आहे, तो अजून प्रेतात्मा आहे. त्यामुळे त्याला बाहेर ठेवावं किंवा असं वर टांगून ठेवावं आपल्या दारावर, असं चालेल. 5.5 महिने विधी त्यांचं म्हणणं आहे. 5.5 काय? 5.5 महिने हा विधी आहे का कोणीकडे शास्त्रामध्ये? 5.5 महिने म्हणजे 5 महिने कधीच नाही. श्राद्ध हे फक्त वर्षाने होतं ज्या मराठी तिथी, समजा एखाद्याचा मृत्यू चैत्र कृष्ण 10 ला झाला तर पुढच्या वर्षी चैत्र कृष्ण 10 येईल तेव्हाच ते करायचं. 5.5 महिने, 11.5 महिने, 11 महिने, 12 हे मिनिंगलेस आहे. याला काही शास्त्र आधार नाही, चुकीची कल्पना आहे, त्याच्याने त्याची उपयुक्तता नाही. आपल्या समाजामध्ये ब्राह्मण समाजामध्ये हे माहिती आहे ब्राह्मण समाजामध्ये त्यांना सांगा याला काही शास्त्र नाही, फक्त वर्ष श्राद्ध करणार. वर्ष श्राद्धाच्या आधी जो भरणी आहे जी आता येईल पितृ आपल्या त्या पितृपक्षामध्ये जी भरणी येते तिला त्या प्रेताला पुढे गती मिळावी आणि त्याच्या पितरांमध्ये रूपांतर व्हावं प्रेतात्माचं, म्हणून ते भरणी श्राद्ध करायचं असतं. हे ब्राह्मण समाजात जास्त आहे, इतर समाजात त्याची एवढी मान्यता नाही. पण आता हे कसं आहे, याच्यात तुम्हाला कल्पना आहे का आपल्याकडे येणारा समाज कोणत्या जातीचा आहे किंवा काय, तर त्याच्या चालीरीती परंपरांचा थोडं माहिती घेऊन त्याप्रमाणे थोडं तुम्ही करू शकता. पण मूळ संकल्पना ज्या आहे त्या आवश्यक आहे आपण पाळणं. तो म्हणे 5 दिवसात 10वं करा, 5व्या दिवशी 10वं देणार, 10व्या दिवशी हे सांगणं आपलं काम, ते असं काही पद्धत नाही. 10व्या दिवशी जमा करावं तुम्ही भले काय. विषय असा आहे की आपल्या ब्राह्मण समाजामध्ये अंत्येष्टी कर्म म्हणतात, बहुजनांमध्ये काय म्हणतात दशक्रिया, म्हणजे ते काय म्हणतात आपल्याकडे 90 दिवसापासून कार्यक्रम चालू होतो, बरोबर. तर इतरांमध्ये बहुजनांमध्ये 10वा, 13वा आणि 14वा, 13वा म्हणजे 13 जीव घातले विधी कार्य हा विषय बहुजनांमध्ये नसतो. आपण पटवून सांगतो एखाद्याने मानलं ठीक, आणि 14वा म्हणजे उदक्ष आहे. पण बहुजनांमध्ये 5.5 महिने जो आहे हा फार मोठा विषय स्थानिक पद्धत ग्रामीण भागात आहे. मग 5.5 महिने ग्राह्य धरावे का वर्ष श्राद्ध त्यांना समजून सांगितले वर्ष श्राद्धच हे लागू पडते. कारण त्याचं असं आहे जेव्हा तारखा काढून देतो 5.5 महिन्याच्या तारखा नाही काढल्या हा ब्राह्मण नौका दिसते कवळ करून दिसते. तुम्हाला तेच सांगितलं. आता ही जी चालीरीती परंपरा समजा दर 10 किलोमीटरला सामाजिक चालीरीती बदलतात असं शास्त्र. आता तुम्ही ज्या भागात राहता तिथे जर हेच चालत असेल एक 5-50 हजार लोकांमध्ये तर त्याला काही पर्याय नाही. पण याला कोणतेही शास्त्र नाही, कोणता आधार नाही. आधार हा आहे की 10वे हाच विषय महत्वाचा आहे आणि दशक्रिया विधी हाच महत्वाचा आहे. त्यांना समजून सांगावं हे शास्त्र आधार आहे. तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुमच्या परंपरेने मी करतो, पण ते लागू होत नाही. तुम्हाला 2 करू शकतात, 5व्या दिवशी करा, 10व्या दिवशी पण करा, ते चालेल. म्हणजे हा दुसरा वर्ग घेतलेला आहे, परंतु 5व्याला कोणता आधार? माझे 2-3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की ज्यावेळेस करोनाची सगळीकडे देशामध्ये करोना हे झालेली होती त्यावेळेस अंत्येष्टी करण्यासाठी कुणीच नसायचं. म्हणजे 10वा 11वा सगळेजण काही वेळेस ॲडमिट असायचे, काही जण गेलेले असायचे. त्यावेळेस शास्त्राने असं सांगितलं की 40 दिवसामध्ये 4 दिवस काढा आणि सगळे विधी करा. हे बरोबर त्यांनी सांगितलं आहे, बरोबर की नाही? पण त्याचा गैरफायदा आता काही लोक घेतात की 40 दिवसापर्यंत उदक शांती केली तरी चालेल. एक लक्षात घ्या, ही जी गोष्ट होती ती 100 वर्षातून येणारे जो व्हायरस होता, 100 वर्ष महामारी जी आहे त्याच्यासाठी होती. आता महामारी नाही त्यामुळे आता त्याचा आधार घेणं चुकीचं आहे. त्यावेळेस ती परिस्थिती तशी होती म्हणून तेवढ्या पुरतं तेवढं एक शास्त्र आधार घेतला होता का बा तो महामारीचं, कारण लॉकडाऊनचे प्रश्न होते, लोकांचे कर्म होत नव्हते म्हणून ते एवढं एक्सटेन्शन केलं होतं. पण त्याच्या श्रद्धा आणि भाव शेवटी लक्षात घ्या, श्रद्धेने करतो ते श्राद्ध. आई वडिलांना गती मिळावी म्हणून आपण त्याचे काय कर्म त्या काळात केले ते होणे आवश्यक होते त्यावेळेस, म्हणून ते 40 दिवस. पण आता ते योग्य नाही. आता काय सगळं ओपन आहे, त्यावेळेच्या गोष्टी त्याच वेळेस त्या दिवशीच व्हायला पाहिजे. हे इतकं महत्वाचं आहे. त्यासाठी ते योग्य नियोजन करणं, गुरुजींना भेटणं, आपल्या गोष्टी सांगणं, त्यांच्याकडून ते करण्यासाठी विनंती करणं, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे.
दुसरा प्रश्न असा आहे की मी 78 साली दाते पंचांग करते जे धोंडीराज शास्त्री दाते यांना मला त्यावेळेस निर्माण झालेल्या शंका ज्या होत्या त्या विचारल्या की एक शांती म्हणजे मगाशी तो विषय आला होता आपल्याकडे एक शांती एकाची जर 2-3 प्रकारच्या शांती असतील तर एका दिवशी केल्या तर चालतील का त्यानंतर दिवस कुठले घ्यावेत शांतीसाठी त्यावेळेस जोड का टाकायचं त्यांना आणि मग ते कागदावरती मला उत्तर पाठवायचे तर 89 साली त्यांनी ते मला उत्तर पाठवलं की या जनन शांती करताना त्या नक्षत्रावरती करता आल्या तर उत्तम योगाच्या शांती असतील कृष्ण चतुर्दशी असेल अमावास्या असेल याच्यासाठी पंचांग शुद्धी असलेल्या दिवशी शांती करावी ठीक आहे आता त्यांनी सांगितलं हरकत नाही पण मी तर सांगेल की आधुनिक काळामध्ये तो काळ थोडा वेगळा होता मी ज्यावेळेस प्रश्न विचारला कमीत कमी 30-40 वर्षापूर्वीचा काळ तो बरोबर त्या काळात साधन संपत्तीची कमी होती आणि त्यामुळे त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या असतील पण सध्याचा सांप्रत काळ हा अत्यंत सुबत्तेचा आहे सगळ्या गोष्टींची सगळे उपलब्धी लगेच मिळते त्यामुळे शक्यतो सध्याचे कर्म आहे योग्य वेळेस योग्य गोष्टींवर करावे असं माझा एक वैयक्तिक अभ्यासानुसार मला वाटतं सध्या म्हणजे वय झालेलं असतं लग्न व्हायचं असतं तर त्यावेळेस ही जनन शांती केली तर चालेल की नाही साधारण जनन शांतीचं महत्व हे लहानपणात 18 वर्षाच्या आधी जास्त असं एक प्रश्न आहे वडील गेलेले त्यांची पत्नी आहे बरोबर आणि पत्नी मुलगा नाही आहे 2 फक्त मुली आहेत एका मुलीचं लग्न झालेलं आहे एका मुलीचं व्हायचं आहे आता ज्या मुलीचं लग्न व्हायचं आहे तिचा साखरपुडा आणि लग्न हे याच्यासाठी कोण बसावं आता साखरपुडा आणि लग्नासाठी ज्येष्ठ जावई असेल त्यांनी करावं आई बसली नाही तर चालेल आईच्या ऐवजी जर मामा असेल तर त्यांनी करावं आई चालणार नाही असं नाही शेवटी कोणीच नसेल मामा पण नाही अशा केसमध्ये आईने करणं योग्य आहे शेवटी ती मातृ आहे जिच्या पोटातूनच या मुलांचा जन्म झालेला आहे जर कोणताही पुरुष असतील पुरुष का बरं तर त्याच्या कर्मामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या पुरुषाच्या जसं त्याच्यात आपण म्हणतो लग्नाचं कर्म करताना पितरांना सुद्धा आपण हे देतो आवाहन करतो आता ते स्त्री करू शकत नाही शास्त्राप्रमाणे स्त्रियांना ते करायचं हे नाही त्यामुळे मग पुरुष पाहिजे असतो जर स्वतः कोणीच नसेल तर अशा स्थितीमध्ये त्या स्त्रीने करणं योग्य आहे इतर रक्ताचा नाता नसेल तर नाही तर दुसरं आकारण रक्ताचा नाता नसलेला माणूस त्या पूजेला बसून हे चुकीचं आहे जर रक्ताचं कोणीच नसेल त्याला आपण गोत्रज म्हणतो आपलं गोत्रज कोणीच नसेल म्हणजे मॅटर्नल आणि पॅटर्नल म्हणजे आईकडचे नाते पण कोणी जिवंत नसतील आणि वडिलांकडचे पण कोणी नसतील तर अशा केसमध्ये तिने व्यक्तीने स्वतः बसावं पण माझ्या माहितीप्रमाणे अशी घटना घडत नाही एकतरी नातेवाईक कोणतरी नक्की असतो जो हे करतो आजपर्यंत तरी माझ्या बघण्यात अशी एकही केस माझ्या डोळ्यासमोर हा प्रश्न माझ्या घरचा आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो चांगली गोष्ट आहे तर अशा केसमध्ये मात्र मग त्यांना असं केलं तर चालेल का आईने संकल्प सोडायचा आणि जामाताकडनं म्हणजे मुलीकडनं आणि यांच्याकडनं तुम्हाला म्हटलं जावई हा पुत्रवतच मानला गेला आहे त्यामुळे जावयाकडून संकल्प केला नाही तरी चालतं मी पुढचं गोष्ट करतो जावई हा पुत्रवत आहे त्यामुळे जावयाकडून सगळं कर्म केलेलं चालतं हा म्हणजे माझा स्वतःचा प्रश्न आहे पण मी सगळ्यांना कळेल असं मुलगी आणि मुलगामध्ये भेद नाही त्यामुळे जावई हा मुलीचा अर्धांग आहे त्यामुळे जावयाकडून सगळं कर्म दोघांच्या हाताने करून घ्या आता लग्ना संदर्भात एक प्रश्न आहे सुरुवातीला साक्षीगंध झाला शुभविवाह झाला शुभविवाह झाल्यानंतर कन्यादान झालं कन्यादान झाल्यानंतर लज्जहोम झाला त्याच वेळेस सप्तपदीची घेतली जाते तर ती सप्तपदी होमाचे भोवती फेरे घेऊन घेतली तरी चालते का 7 पावलं असं तिने हातात हात धरून चालायचं फेरी मारलीच पाहिजे त्याशिवाय महत्व 7 पावलं चालत नाही स्थानिक पातळीवर काही आम्हाला आहे ते आम्हाला वेड्यात काढतात ते म्हणतात होमाला कशाला फेरा मारणार अजिबात नाही अग्नी ही देवता आहे अग्नी साक्षी असं नावाचा पिक्चर आला का बरं अग्नी ही मुख्य देवता आहे आणि अग्नी साक्षी कर्म अग्नी हा एकच फक्त पृथ्वीवर कलियुगात आहे जो कर्माची संपूर्ण माहिती देवतांपर्यंत पोहोचवतो प्रत्येक अग्नी हे देवतांचं मुख मानलेले शास्त्रामध्ये त्यामुळे अग्नी हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्याला फेऱ्या मारल्याच पाहिजे कारण त्याचा असं प्रश्न असा होता की जे स्थानिक पातळीवर कार्य करत असताना शास्त्र सांगते परंतु तुम्ही
आज अभ्यासू व्यक्तीमध्ये विद्या वाचस्पती आहात, पण तुम्ही सांगितलेला मार्ग आहे तो आम्हाला साजेस आहे आणि पुरेस आहे आणि पटणार आहे शास्त्रानुसार. परंतु हे करत असताना जर समजा भूमभोवती फेरी मारली तर एखादे महापंडित येतात, ते माझ्या हातात हात धरून चाललं, मग त्या फोटे स्टेशनला बागेत शेजारी घ्यायचं का, म्हणजे फोटोग्राफरचा व्यवसाय प्रत्येकाला सल्ला द्यावा की आधी जे शास्त्र विहित कर्म आहे ते होऊ द्या आणि तुमचा काय गोंधळ फोटो सेशनचा करायचा तो करा. आधी आपलं कर्म करून घ्यावं आणि मग त्यांच्या हिशोबाने त्यांना काय करायचं पावलं टाका, कोणते फोटो घ्यायचे ते घेण्यासाठी काय करायचं ते करून द्या, पण शास्त्रीय कर्म आधी करून घ्या. कारण त्याचं असे की विवाह कार्य, तुम्हाला सांगतो विवाह काय असेल त्याचप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये दुःखद कार्य ज्याला दशक्रिया म्हणतो. आणि हे प्रकार जे आहेत ना सध्या धर्माच्या पलीकडे स्थानिक पातळीवर म्हणजे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये या गोष्टी नाही आढळले. इकडे एक इव्हेंट प्रकार झालेला आहे. त्यामुळे ह्याला काय होतं, फेस करायला त्या विप्राला त्या पुरोहिताला खूप त्रास होतो. आणि जे शिकलेले आहेत किंवा जे आहेत वेगवेगळे सल्ले देतात, म्हणजे शास्त्र सांगते वेगळं आणि हे सांगतायत वेगळं. केवळ फक्त हे मॅनेजमेंट किंवा आकर्षकपणा लोहचुंबकासारखा असतं. त्यामुळे फेस करण्यात तुम्हाला म्हटलं आधी शास्त्रीय काम करून घ्यावं आणि नंतर त्यांना त्यांच्या पद्धतीने करून द्यावं. तो पण आपण शांत बसावं, सरळ याच्यात आहे. त्यांना त्यांची इच्छा पूर्ण होऊ द्यावी आणि आपले शास्त्र गोष्ट आपण करून घ्यावी. त्यांना 10 मिनिटं थांबा, नंतर तुमचं चालू आहे. पुराणिक काकांनी प्रश्न विचारला, जे कोणी विवाह कार्य करतात किंवा बाकीचं कार्य करतात त्यांना या अडचणी येतात. त्याच्यावरती सुदर्शन किंवा दाते सरांच्या आम्ही एकदा फोन करून विचारलं तर ते म्हणले स्थानिक वेळेनुसार काळानुसार हा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे. आता इव्हेंट हा त्यांचा आहे त्यामुळे त्यांची अपेक्षा राहते का तशाच पद्धतीने झाले पाहिजे. यामध्ये आता धर्माचं आचरण करून ज्या गोष्टी करायच्या त्याचं पालन आपल्याकडनं केलं पाहिजे. प्रत्येक पुरोहिताला वाटतं की मी कर्म मनापासून करतो त्या पद्धतीने झालं तर समाधान त्याला मिळतं. परंतु आज लोक इव्हेंट करतात त्यामुळे समाधान गोष्ट पुरोहितांनी थोडीशी बाजूला ठेवायलाच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. ती त्या परिस्थितीनुसार आपण हँडल करणं फार आवश्यक आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. योग्य परिस्थिती त्या सामाजिक चालीरीती यांचा थोडं भान ठेवून काही गोष्टी करायला हरकत नाही. पण मूळ जो गाभा आहे आपल्या संस्कृतीचा आणि सप्तपदी किंवा होम हज्ज होम वगैरेचा तो आपण अबाधित ठेवला पाहिजे एवढंच मला म्हणायचं. आता एक नवीन गाणं आलंय, 7 फेरों से बंधा जन्मों का हर बंधन. तर ते 7 फेरे नसून 3 प्रदक्षिणा अश्मारोहण आहे. अग्नीला 3 प्रदक्षिणा करून अश्मारोहण करण्यात येतं. आणि सप्तपदी जो विधी आहे, अग्नीच्या उत्तर दिशेकडे 7 कुंचके तांदूळाची ठेवून त्यावर 7 पावले वधूने समागमे चालावे असा तो विधीचा प्रकार आहे. तर ते 7 प्रदक्षिणा मारण्यात येतात, हे पण चुकीचं आहेच. आणि दुसरी गोष्ट, 13व्या दिवशी भद्रं दूषयंती स्वधाविधी, म्हणजे 13व्याच्या दिवशी जे तुम्ही स्वस्ती वाचन पुण्य वाचन आदी करून कर्म करता त्यानंतर तुम्ही मासिक श्राद्ध त्याच दिवशी करून घेता. तर यामध्ये धर्मसिंधूमध्ये उल्लेख आहे की 13व्या दिवशी जे मासिक श्राद्ध करण्यात येतात ते भ्रांत होतं. तर 13व्या दिवशी हे मासिक श्राद्ध करू नये, तुम्ही 27व्या दिवशी करावे असं मला एक वाटतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्याशी मी सहमत आहे. पण सध्याचा काळ परिस्थिती आणि जीवनाची असणारी गती इतकी आहे एकदा बरोबर परदेशाचा मुलगा आई वडिलांचा कर्म करायला एखाद्या तीर्थक्षेत्री आला तो काय 27व्या दिवशीपर्यंत राहू शकत नाही आणि 27व्या दिवशी परत मासिक श्राद्ध करायला येऊ शकत नाही. म्हणून शास्त्रकारांनी 13व्या दिवशी सगळे महिने वळवून घेण्याची पद्धत सध्या आचरणात आलेली आहे. कारण 13-12 महिन्याचे सगळे श्राद्ध एका दिवशी ते पिंडदान करून घेतात 13व्या दिवशीच आणि ते म्हणता का माझ्या वर्षभर तुम्ही मोकळे. याचा अर्थ मासिक श्राद्ध करू नये असं नाही. जेव्हा तुम्हाला शक्य होईल मासिक श्राद्ध पण करावं, पण मासिक श्राद्धाचे जे वळून घेतले ते पण योग्य आहे. कारण ती व्यक्ती परत मासिक समजा एखादा काळाच्या ओघाप्रमाणे परदेशात असेल किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये असेल आणि कामाच्या ओघात विसरला तरी सुद्धा त्याला दोष राहत नाही का आपण एका दिवशी वर्षाचं जवळ केलेले. आणि शेवटी श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेलं कर्म, पितरांना श्रद्धा हा भाव महत्वाचा असतो. त्यामुळे ते त्यावेळेस केलेलं चालतं. आणि सध्याच्या प्रचलित काळात हे एका दिवशी 13व्या दिवशी सगळे वार्षिक श्राद्ध करून मासिक श्राद्ध करून घेण्याची पद्धत सध्या रूढ आहे आणि आपण पण ते करतो आहोत. वृद्धी श्राद्धाशिवाय हे कर्म करू नये. वृद्धी श्राद्ध जर असेल घरामध्ये विवाह आदी कर्म तसं नाही करू, ते बरोबर. काही गोष्टी स्वस्वकाली सुद्धा ते परत पुनरावृत्ती करायची करावी. या गोष्टी तुम्ही जे विचारता या गोष्टी स्पेशल आणि क्वचित असतात, पण नॉर्मल केस मध्ये असं काही होत नाही. तुम्हाला त्याचं ज्ञान आहे ही चांगली गोष्ट आहे, ते योग्य तुम्ही त्या पद्धतीने. आणि हे जे 7 प्रदक्षिणा वगैरे आहेत हे पूर्णतः चुकीचंच आहे.
या बाबतीत आता हे जरी सगळं असलं तरी मी तुम्हाला म्हटलं ना, सामाजिक चालीरीती पद्धती ज्या आहेत त्या समाजाच्या त्या असणाऱ्या सामाजिक स्थितीच्या, आता ही सामाजिक स्थितीचा विषय आहे. सध्याचा सांप्रत समाज जो आहे, जो आपण बघतो आहोत, वेगवेगळ्या जाती धर्म प्रथा परंपरा, तर त्या समाजाचा एक पद्धती काय आहे याचा एक अंदाज घेऊन करावं. शेवटी त्यांना त्याचं महत्व आहे, त्यामुळे आपण त्यांच्या पद्धतीने चालावं. पूर्वी आपण सण लावायचो, आता धडाडम तडाडम, आता काय करणार, जे आहे ते मान्य करणं भाग. आता सण गायब झालेले, पुढे दिसत नाही. बँड अजून काही ठिकाणी म्हणजे समय परिस्थिती आणि काळ याच्यानुसार काही गोष्टी असतात आणि कलियुगामध्ये त्या पद्धतीने चालावं लागतं. आणि कलियुगात कलौ केशव कीर्तन, शेवटी सगळ्या गोष्टी असतात ते नामस्मरण श्रेष्ठ आहे. त्यामुळे काही गोष्टी सामाजिक दृष्टीने कराव्या, हा एक भूमिका याच्यात ठेवा. माझं असं म्हणणं आहे सर, तुमचं जे वय आहे ते जुन्या लोकांचे जे विचार आणि आमच्या तरुण पिढीचे विचार याचा एक मिडल एज. माझी अशी नम्र विनंती, तुम्ही पुस्तकं छापता. आता काय होतं की समाजामध्ये पूर्ण आपण जर पाहिलं की हिंदू असेल किंवा आपल्या बाकी गोष्टीमध्ये 3% प्रमाण ब्राह्मणाचं आहे आणि तो वेदांचं रक्षण करतो. परंतु जी सध्याची परिस्थिती, आता त्याला शब्द आपण उल्लेख करणं म्हणजे पातकात पडण्यासारखं आहे. तर ही जी प्रवृत्ती निर्माण झाली त्यामुळे ब्राह्मण बाकीच्या गोष्टीला घाबरतो. तो निर्णयक्षम आहे, सर्व गोष्टी करतो. तो काय करतो, पहिल्यांदा स्वतःचं कुटुंब आणि बाकीच्या गोष्टीचा विचार करतो. तर मला तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की आता आपली जी चर्चा झाली सरासर, म्हणजे जे आपले 12 मासामध्ये किंवा महिन्यामध्ये जे जे विविध प्रकारचे कार्यक्रम असतात, म्हणजे चैत्र पाडवा, गुढीपाडवा, मग त्यावेळेस ही पूजा का केली जाते, त्याच्याकडे 2-3 संस्कृत उच्चार आणि त्याचं मराठी वर्णन, असं जर पुस्तकाचं प्रकाशन तुमच्याकडनं जर झालं तर माझं म्हणणं जुने विचार आणि नवीन विचार येतील आणि ते सर्वांना आम्हाला ह्यापासून पिढीपासून पुढे सांगणं फार उत्तम व्हायलाचं माझं वैयक्तिक मत. जरूर तुमचा विचार लक्षात घेऊन आम्ही तसं प्रयत्न करू आणि त्याचा संदर्भ आला का तुम्हाला सगळ्यांना कळवू. 100%. धन्यवाद सांगितल्याबद्दल आणि काही नवीन विषय विचारासाठी दिल्याबद्दल. भरणी श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या झाल्यानंतर, भरणी श्राद्धानंतर वर्ष श्राद्ध नॉर्मली येतं, असं कधी होत नाही. कारण वर्ष श्राद्धाच्या आधी भरणी श्राद्ध येत असतं. कोणती व्यक्ती समजा कार्तिक महिन्यात गेली का परत जेव्हा येईल तर कार्तिक महिन्यात 1 वर्षानंतर श्राद्ध करतो. त्यामुळे भरणी श्राद्ध आधी करतात आणि मग आपलं वार्षिक किंवा संवत्सर. आता तुमच्या घरात महिला असो का पुरुष असो करणं आवश्यक आहे. आता सौभाग्य गेले असेल तर जरूर करावं, त्याच्यात हा विषय आहे. शास्त्रात असं सांगितलंय का सौभाग्य म्हणणे शिव मान्य देते. जर घरात सौभाग्य देखील तर जरूर ऍक्च्युअली भरणी श्राद्ध करावंच, स्त्री पुरुष हा भेद नाहीच आहे, परंतु सौभाग्य त्याचा अवश्य करावा असं त्याच्यामध्ये शास्त्रात एक स्पेशल त्याचा दर्जा दिलेला. नाही, भरणी श्राद्ध एकदाच करतात. त्या प्रेतात्म्याला पितरांमध्ये एक प्रकारचा बदल मिळावा म्हणून भरणी श्राद्धाची कल्पना आहे. त्यामुळे ते एकदाच करतात. मृत झाल्यानंतरचं जो भरणी नक्षत्र येतो पितृपक्षात तेव्हाच, त्याच्यानंतर दरवर्षी फक्त संवत्सरिक ज्याला वर्ष श्राद्ध आपण म्हणतो हे दरवर्षी करत जावे त्या तिथीला, महिना आणि तिथी जी असेल. मगाशी काही वेळापूर्वी आपला विषय झाला शांतीप्रयोग. शांतीप्रयोगाचा एक भाग आहे की तुम्ही थोड्या वेळी सांगितलं की 5 पीठ मांडावी. सुरुवात होते दक्षिणेपासून, पुण्यवाचन, आदिशक्तीपीठ म्हणजे मातृका मंडल, तृतीय त्या ठिकाणी मुख्य पीठ, चतुर्थ नवग्रह आदी प्रत्येकी आणि पंचम जे पीठ येणार आहे ईशान्य रुद्र म्हणजे उत्तरेकडे त्याची सांगता, दक्षिणेने प्रारंभ. तर विषय असा आहे की एक शांतीप्रयोग असा आहे की त्या शांतीप्रयोगाने सुद्धा हे जुळून घेतलेलं. हे कितपत योग्य हा प्रश्न असा होता. त्याचं नाव आहे उदक शांती. उदक शांती करत असताना 5 पीठ मांडावी की 2च पीठ मांडावी, पुण्यवाचन मुख्य पीठ आणि होम हवन जे करतो, होम हवन असावं की त्या ठिकाणी कोळशावरती धुपवण्याचा प्रयोग व्हावा, हा मोठा प्रश्न. ते त्याचं निर्णय. उदक शांती हा पूर्ण वेगळा विधी आहे. तो शांती कर्मात नाही, तो आपला असणारं जे असौच आहे त्याची निवृत्ती व्हावी किंवा काही बाबतीत वास्तुदोष असतील तर वास्तुदोष निवारणार्थ उदक शांती करणं. भगवान ब्रह्माचे पूजा ही मान्य देते. भगवान ब्रह्माचं अधिष्ठान देवता या पूजेत आहे, त्यामुळे ती करणं आवश्यक आहे. आता याच्यात त्यांनी जे म्हटलं का कोळसा पेटवून या गोष्टी कशा आहेत, पूजा ही लवकर संपवाय म्हणून आहे, तसं ते नाहीये. ऍक्च्युली ते पद्धतीने विशिष्ट पद्धतीने कर्पूर होम करावा आणि त्या पद्धतीने तो अग्नी घ्यावा आणि करावा. कोळसापेक्षा गौरीवरच घ्यावा. आपण जे गौरा करतो हे ऍक्च्युली शास्त्र आहे. फार फार कापूर तुम्ही वापरू शकत, कोळसा वापरणं अयोग्य आहे असं मला वाटतं. आहे ना, कलश झोपवण्याचाच प्रयोग. तुमचं धुराचा महत्व आहे त्याला, त्यामुळे ते धूर जास्त होणं आवश्यक आहे. माणूस करतो आमच्या घरात होमच झाले नाही, 50 वर्ष आली पोरं झाली, त्यांना पोरं झाली, ते म्हणतात की होम करून 5 पीठ मांडलं.
आता समजा या घरात कार्यक्रम केला, समजा हे यजमानी आमच्या इथे मुलींनी 5 पीठं मांडली होती लक्षात इकडे त्यांना सांगायचं का ही त्यांना समजून सांगायचं का बाबा ही पूजा वेगळी आहे, भगवान ब्रह्माची पूजा आहे आणि याचा प्रयोग वेगळा आहे, या जनरल शांती का नाही जे आपण करतो ते तुम्ही सांगायला पाहिजे. ही एकमेव पूजा वेगळी आहे, बाकी पूजा सगळ्या सारखी. सर माझा प्रश्न आहे, गरुड पुराण हे घरामध्ये ठेवावं का आणि कधी वाचावं? 18 पुराण, 4 वेद, 18 पुराण आणि 64 कला आपल्या हिंदू धर्मात किंवा भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. सगळे पुराण घरात ठेवावे. माझ्याकडे संग्रह आहे, गरुड पुराण सुद्धा ठेवावं. घरात न ठेवण्याचा काही संबंध नाही. मृत होणं किंवा व्यक्ती या जगातून निघून जाणं ही सत्य घटना आणि आयुष्याच्या प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल वाचण्यासाठी घाबरायचं काय. उलट मृत झाल्यावर त्या आत्म्याला काय गती मिळते याचं संपूर्ण विवेचन त्या ग्रंथात आहे. त्यामुळे तो ग्रंथ घरात असण्याचा आणि नसण्याचा हा काही विषय नाही. ती एक ज्ञान संपदा आहे. त्यामुळे 18च्या 18 पुराण, 4 वेद हे आपल्या घरात असायला, त्यापैकी गरुड पुराण असलं तरी काही अडचण नाही. कोणी वाचू शकतं, एक सहज व्यक्ती वाचन म्हणून पण करू शकतं. त्यासाठी काय अगदी ती व्यक्ती मृत झाली पाहिजे मगच वाचायचं असंही नाही. एक जनरल ज्ञान संपदा म्हणून ते केव्हाही कधी कसंही वाचता येईल, झोपूनही वाचता येईल, उठूनही वाचता येईल. कारण आपण एक ज्ञान त्याच्यातून घेतो, काहीतरी वाचतोय, काहीतरी माहिती घेतोय. त्यामुळे त्याला असं काही बंधन नाही. थोडक्यात सांगायचा उद्देश कसा का, जेव्हा आपण ज्ञान घेतो कोणत्या गोष्टीचं तेव्हा आपण आपल्या इझी स्थितीत पाहिजे, म्हणजे ते लवकर ग्रहण होतं. म्हणजे तेव्हा तुम्ही त्याचं पारायण करा, ब्रह्मपुराणाचं पारायण, शिवपुराणाचं पारायण, तेव्हा मात्र त्याचे पवित्रतेचे नियम आहेत. त्या पद्धतीने बसणं, त्या पद्धतीने त्याचं करणं हा विषय. पण नुसतं माहिती म्हणून पाहिजे असेल तर तुम्ही जसं इतर पुस्तक वाचतो तसं वाचू शकता, याच्यात काही शकता. घरामध्ये कधी खूप आजारी व्यक्ती असतात की त्यांचा काही उपाय करून जीव पटकन सुटतच नाही, अशा वेळेला काय उपाय? मृत व्यक्ती लवकर होतं. बऱ्याच अनेक लोकांचा विषय असतो का मग घरात अनेक वर्षापासून लोक आजारी आहे. शेवटी प्रारब्ध कर्म कोणाच्या हातात नाही. संचित प्रारब्धाप्रमाणे त्याचं आयुष्य हे ब्रह्मदेवाने ठेवले, परंतु त्याचा प्राण जात नसल्यामुळे कुटुंबियांना अनेक त्रास होता किंवा त्या विशिष्ट जीवात्म्याला किंवा त्यांच्या शरीराला पण खूप त्रास होत असतो. म्हणून महामृत्युंजयाचं जप अनुष्ठान हे करून घ्यावं त्यांच्याकडून. 11,000, 21,000, 51,000 आणि 1.25 लाखाची संख्या आहे. शक्य झाल्यास मृत्युंजय यज्ञ त्यांच्या कुटुंबात मुलाकडून करून घ्यावा, त्यांना लवकर गती मिळावी. गती म्हणण्यापेक्षा त्यांचा हा सगळा जो कलियुगात असलेला शारीरिक त्रास आहे हा कमी व्हावा. आणि किंवा त्यांच्या हातून वेगवेगळे दान करून घ्यावे. सप्तधान्य दान, त्यांना हात लावून कोणाला वाटणे, गरिबांना दान, गरजू व्यक्तींना दान, असे दान असं आपल्या आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असेल तर त्यांच्याकडून करावे. त्यामुळे दानेन हरती व्याधी असं शास्त्रात सांगितलं. व्याधींचं निवारण दानाने होतं, त्यामुळे त्या आत्म्याला लवकर गती मिळते किंवा त्याचे सुटका होते असं पण बघण्यात आहे. त्यामुळे अन्नदाना हा एक त्याच्यावरचा भाग आहे. महामृत्युंजय जप अनुष्ठान हा त्याच्यावरचा भाग आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला लवकर सुटका होण्यास मदत होते. त्याच्या जे वाटतं का आपण त्याच्यात पद्धती आहे का बाबा अशा पद्धतीने करा चालू शकतो. नाट्य पंचांगामध्ये अश्विनी नक्षत्राची पहिली 48 मिनिटे, रेवतीचे शेवटचे 48 मिनिटे, पुष्याचं दुसरं आणि तिसरं चरण हे शांती सांगितली. परंतु पुष्याचं पूर्ण नक्षत्राची शांती करावी का? करायला हरकत नाही, कारण ती देवतांची पूजा आहे आणि केलेलं कोणतेही सत्कर्म कलियुगामध्ये कधीच वाईट फल देत नाही. एखाद्याच्या कुंडलीत कालसर्पण झाली आणि त्यांनी केली, मग काय करायचं? काय हरकत नाही. केलेलं कोणतेही सत्कर्म कलियुगात श्रेष्ठ आहे आणि ते पुण्य आपल्याला लागू होतं आणि योग्य वेळेस ते मिळतं, तेव्हा आपण विसरून गेलो असतो. त्यामुळे केलेलं कोणतेही सत्कर्म कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. त्यामुळे एवढं काही विचार करून नाही, चरण दोष वगैरे आहे ते करून टाकावं, त्याचं काय अडचण. काहीच प्रॉब्लेम नाही. मी काय म्हटलं, एखाद्या एकच चरण आहे म्हणून सांगायचं असं काय आवश्यकता नाही. सांगितलं मग कर. मगा नक्षत्राच्या शेवटच्या चरणाला शांती, पण मगा नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म असल्याने समजा केली, त्याच्याने काय फरक पडतो? त्याच्या हातून देवतांची पूजा होते आणि ते सत्कर्मात गणण्यात येतं आणि त्याच्या पद्धतीला चांगलंच मिळणार. त्यामुळे त्याचा काही विचार फारसा करू नये. आता तुम्हाला कसं सांगायचं असेल सांगू शकतात चिकित्सा करून, परंतु मी एवढा विचार करत नाही. हा मगा नक्षत्र 4थं चरण असेल तर हो कर, तू काय बघा ते शास्त्र आहे. परंतु सत्कर्म करण्यासाठी तसं काही नाही. एखाद्याने केलं तर वाईट आहे, करावं. ज्यावेळेस आपण शांतिकर्म म्हणतो, पूर्वेला सळीपीठ म्हणतो, त्यावेळेस दक्षिणेकडून उत्तरेकडे आपण पूजेचं काम ठेवतो. जर ती पूजा पश्चिमेच्या बाजूला जर मांडावी लागली
तर क्रम बदलावा का? नाही, क्रम नाही बदलायचा, क्रम तर तसाच ठेवायचा. आपल्या उजव्या हातापासून क्रम ठेवायचं, पद्धत अशी आहे. त्यामुळे तुम्हाला ते असेच मांडावे लागेल. उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी पूजा करायची का? उत्तर दक्षिण तर कधी करायचीच नाही. पहिली गोष्ट पूर्व पश्चिम करू शकतो. काही प्रसंगात पूर्व भिंत नाही मिळाली तर पश्चिम भिंत घेऊ शकतो. पण क्रम हा उजव्या हाताने. पश्चिमेला जर पीठ मांडली तर उत्तरेकडून दक्षिणेकडे पूजा समोर करावी. बसतो, उजव्या हाताचा क्रम पाहिजे. गणेश बरे पश्चिम देश असेल, उजव्या हाताच्या क्रमने सगळे पीठ मांडायचे. दक्षिण उत्तर मांडायचे नाही, पूर्व पश्चिम चालेल. तर ह्यांच्या दिशा बदलायच्या का? नाही, ग्रहांचं पीठ जे पूर्वेला मांडतो तेच मांडायचं. ते आता काही ऍडजस्टमेंट खरे ऍक्च्युअली पूर्व विमुखच पूजा करावी, परंतु काही कारणास्तव काही अडचण असते तर मग हा पर्याय. आणि देवतेला तर माहिती असतं, कारण सध्या कलियुग चालू आहे, त्यामुळे देवते तेवढा समजू शकतात किंवा अंडरस्टँड करता की नाही वय त्या अडचण. त्यामुळे मांडणी ती तशीच ठेवायची, त्याचं चेंज नाही करायचं. मांडणी सेम ठेवायची जी पूर्व दिशेला. तर मला एक प्रश्न विचारत आहे, काही ठिकाणी वास्तुशांती 9 वाजेपर्यंत होम चालू असतो. आता श्रीकृष्णानं सांगितलं होतं महाभारतात, सूर्यभावाला शस्त्र टाका, इथं 9 वाजेपर्यंत होम चालू आहे, असं चालतं. हे सगळं चुकीचं आहे. सूर्यास्त फार फार तर कर्म संपलं पाहिजे. 9 वाजेपर्यंत हे शांती कर्म नाही, ते अघोर कर्म होतं, ते चुकीचं आहे. सूर्योदय तर सूर्यास्त हेच फक्त देवतांच्यासाठी आहुतीसाठी उपलब्ध असतात. जोपर्यंत पृथ्वीवर सूर्य आहे तोपर्यंत सूर्य आत्मा जगत असतो कशा असं म्हटलं रुद्रामध्ये. त्यामुळे सूर्य हा आत्मा आहे, ते नसताना कोणतेही कर्म झालं तर त्यांना अघोर कर्म म्हणतात. आम्ही ब्राह्मण निघून गेलो त्यांच्यावर, त्याचा होम चालूच असतो. शांत बसावर जरा. काही नक्षत्रांना एक विशिष्ट प्रकारचं काल सांगितलेलं आहे. त्या संदर्भात जरा माहिती. माझं एक पुस्तक बाहेर ठेवले, राशी आणि असणारे तोडगे. त्याच्यात प्रत्येक राशीची माहिती आहे, नक्षत्राची, नक्षत्र चरणाची माहिती आहे. तर त्यामुळे त्याच्या देवता कोणत्या आहे, कोणते दान करावे याविषयी संपूर्ण विवेचन त्या पुस्तकात आहे. राशी, नक्षत्र आणि तोडगे. आता संपलं असेल तर ते तुम्ही माझं तिथे कार्ड घ्या, व्हॉट्सअपला मला ते लिहून पाठवा, तुम्हाला मी स्पीड पोस्टने पाठवते प्रत्येकाला. आता लग्नाच्या जे आपण विधी करतो सगळे, त्याचा जो क्रम आहे त्याप्रमाणे म्हणजे विवाह जे कर्म आपण करतो त्याच्याचा जो क्रम आहे त्या पद्धतीनेच ते करायचं, ते वेगळं. रात्री असलं तरी आता काही गोरज मुहूर्त असतात, जसं तुमचं म्हणणे थोडं गोरज मुहूर्ताचे लग्न होतात तेव्हा मग तसंच करायचं. जसं आपण दिवसा करतो त्याप्रमाणे रात्री करायचं, त्याच्यात बदल करायचा. ते विवाह संस्कार, त्यामुळे विवाह संस्काराची पद्धती तेव्हा ते होम चालते. विवाह कर्मामध्ये होम चालते तरी रात्री असत नाही, कारण ते विवाह कर्माचा अंग आहे. कालसर्प योग आपण जो म्हणतो, तर कालसर्प योगामध्ये किती प्रकार आहेत? कालसर्पाचे जवळपास 24 प्रकार आहेत. त्याप्रमाणे 12 जे आपल्या कुंडलीतले घर आहे त्याप्रमाणे 12 आणि प्रत्येक 2 संपात 24 प्रकारचे वेगवेगळे कालसर्प योग आहेत. आणि त्याचे नाव माझ्या आता पाठ नाही, तर माझे काय लेख मध्ये मी ते लिहिले होते. आणि त्यामध्ये कुठला कालसर्प योग आपल्याला करायचा किंवा नाही करायचा, कुठला सौम्य आहे? असं कोणतं जसं सौम्य, मध्यम, तीव्र असं कधीच नसतं. कालसर्प आहे म्हणजे आहे, तो करणं आवश्यक आहे, त्याचं शांती पूजा करणं. तसंच मंगळ असलं, कडक मंगळ, तीव्र मंगळ, सौम्य मंगळ असा प्रकार नसतो. मंगळ आहे म्हणजे आहे, तर मंगळ असलं तर मंगळ असलं मुलगा प्यायला तर चांगला, किंवा शनी आणि राहूचं नाव असेल तर चांगलं, अशा पद्धतीने कुठलेली. आणि तो अष्टम आणि सप्तम भावाचा जर मंगळ असेल, आपण म्हणतो 1 4 8 1 4 8 12 6 मंगळ 1 4 7 7 8 1 4 8 12 हा जो मंगळ आहे त्यामध्ये प्रथम स्थानाचा मंगळ मीडियम आहे, चतुर्थाचा सौम्य, सप्तम आणि अष्टमचा कडक. हे सगळं अज्ञान आहे. मंगळ असणं म्हणजे वाईट नाही. पहिली गोष्ट, जे लोक मांगलिक असतात त्यांच्यात आत्मशक्ती चांगली असते, कोणतेही काम करण्याची क्षमता चांगली असते, आयुष्यात मोठमोठ्या जबाबदाऱ्या घेऊन त्या पूर्ण करण्याची क्षमता असते, हे मांगलिक लोक असतात. आणि अत्यंत आत्मविश्वास पूर्ण असतात. फक्त एकच आहे, स्वभाव तापटपणा आणि क्रोध जास्त असतं.
आणि स्पष्ट वक्तेपणा असतो. त्यामुळे काय असेल समोरच्या समोर लगेच बोलून टाकणारे असतात, उतावळी असतात बोलण्यात, एवढंच फक्त असतं. मंगळ असं वाईट नाही आणि मंगळाला मंगळच पाहिजे असंही नाही. मंगळाला शनी आणि राहूचा दाब मुलीच्या कुंडलीतून असेल अशी विवाह पण यशस्वी आहे, त्याला मंगळ सामान्य होणं म्हणतात. त्यामुळे मंगळ तीव्र आहे, सौम्य आहे, छोटा आहे असं नसतं. मंगळ आहे म्हणजे आहे. त्यामुळे 12व्या घरातला मंगळ सौम्य, प्रथम स्थानातला कडक हा विषय कधी नसतो. असं कुठेही उल्लेख कोणत्याही शास्त्रामध्ये किंवा कोणत्याही ज्योतिष ग्रंथांमध्ये नाही. आणि म्हणतात की एक नाडी असली तर ते जमत नाही, त्याच्यात चरण भिन्न असलं तरी जमतं. एक नाडी दोषाविषयी संपूर्ण माहिती दाते पंचांग मध्ये अभिनव नाडी कोष्टक मध्ये दिलेली आहे. सध्याच्या सांप्रत कलियुगात नाडी दोष ग्राह्य नाही, कारण वैद्यकीय शास्त्र अत्यंत पुढे गेलेलं आहे. पूर्वी नाडी दोष हा संततीसाठी उपयुक्त मानण्यात यायचा. आता सरोगेट मदर, IVF अशा प्रकार निर्माण झालेले आहेत. त्यामुळे संतती होणं तसं सोपं झालेलं आहे. त्यामुळे केवळ नाडीदोष म्हणून संतती होणार नाही हा विचार सोडून द्यावा. नाडीदोष फारसा ग्राह्य धरू नये. आणि याविषयी माहिती नाडीपाद अभिनव कोष्टक दाते पंचांगात दिले. त्याच्यात नाडीदोष तुम्ही जर बघायला गेले तर कधीच दाखवला जात नाही. एक चरण असल्यावर एक चरण दोष साठीच ते नाडीपाद विशेषक आहे, त्याच्यात सुद्धा नाडीदोष हा नष्ट होतो असं त्याच्यात दिले. तुम्ही बघू शकता. काही लोक अशी येतात की एक चरण आहे, एक नाडी आहे, तर आम्हाला करणं योग्य नाही, त्याची कितपत आहे ते चुकीचं आहे. त्याची कुंडली बघावी, ग्रहांची बलवत्ता बघावी, ग्रहांचे असणारे एकमेकांच्या कुंडलीचे प्रभाव बघावे, संतती स्थान बघावं, हिची संतती होणं शक्य आहे की नाही. संतती स्थान दोघांच्या कुंडलीत पापग्रह रहित आणि सदोष नसेल, शुभ ग्रह स्थितीत असेल, अशांचा एक नाडी दोष सुद्धा असला तरी मॅरेज करणं काही चुकीचं नाही, कारण संतती त्यांना होते. नाडी दोष हा संततीसाठी मानण्यात येतो, सध्याच्या काळात तो ग्राह्य नाही असं दाते पंचांगांनी सांगितलेले आहे. त्यामुळे नाडी दोष हा सध्याच्या काळात फारसा विचार घेऊ नये. काय ऐकू नये. कुंडलीमध्ये सेकंड मॅरेज हे भाग्यस्थानावरून पाहतो. आता तुम्ही सगळे अभ्यासक आहेत, तुम्ही वाचले असेल. प्रथम विवाह जो असतो तो सप्तम स्थानावरून पाहता, द्वितीय मॅरेज असेल ते भाग्यस्थानावरून पाहता. मग द्वितीय मॅरेज जे असतं जे कुंडलीनुसार द्वितीय असतं, परंतु आपल्या सामाजिक दृष्टीने प्रथमच असतं. मग आपण कुंभ विवाह केला असतो किंवा अर्घ्य, मग भाग्येश पाहायचा असतो का. भाग्यस्थान म्हणजे त्या कुंडलीतला द्वितीय विवाह असतो, तो जर प्रबल असेल तर अशा केसमध्ये आपल्याला माहिती आहे का बाबा सेकंड मॅरेज थोडक्यात म्हणजे दुसरा विवाह चांगला चालणार, माहिती कुंभ विवाह अर्घ्य विवाह करून घे, म्हणजे या संबंधीला अशुभत्व प्रूव्ह होईल. ब्रह्मविद्या सत्य होईल, ब्रह्मवाक्य प्रमाण आपण असं म्हणतो, ब्रह्मविद्या सत्य होईल. आणि म्हणजे द्वितीय विवाह सामाजिक दृष्टीने नसतो, तो आपल्याला माहिती असतो का कुंडलीप्रमाणे द्वितीय, आणि सामाजिक दृष्टीने आपलं प्रॉपर पहिलंच लग्न असतं जे आपण करायचं असतं. तेव्हा कुंडली बघावी. सप्तम स्थान पापग्रह दूषित असेल आणि भाग्यस्थान प्रबळ असेल तर हा कुंभ विवाह अर्घ्य विवाह करून घ्या असं त्याच्या मागचं शास्त्र. मुलगा किंवा मुलगी वृद्ध झाल्यानंतर जो अर्घ्य विवाह केला जातो तो शास्त्रानुसार आहे का? मुलगा किंवा मुलगी कमी वयामध्ये मृत झाल्यानंतर तो विवाह जो केला जातो तो करावा किंवा करू नाही, तर मृत झाल्यावर तर तो विवाह संपला, त्याच्यामुळे पुढे प्रश्न येतो. मुलगा किंवा मुलगी नाही, विधी करणं आवश्यक आहे ना. कोणत्याही व्यक्ती 5 वर्षानंतर जी मृत होते, शास्त्राने तर 3च वर्ष सांगितले, ते तिचे सगळे म्हणजे त्याला दात आला, कोणत्याही आत्म्याला जो जन्म घेतो त्याला दात आला का त्याचा हा शास्त्रविधी सांगितलेला. त्यामुळे हे वय तुम्ही जे सांगताय विवाहापूर्वीचं हे तर मोठं वय असतं, त्यामुळे ते सगळे विधी करावेच लागतात, त्याच्यात काही शंका नाही. मृत झाल्यानंतर पण करायचा का? मृत्यूनंतर फक्त 5 वर्ष करावं. समजा ती अविवाहित मृत्यू असेल तर लग्न नाही. ते आत्मविवाह वगैरे हे करतात, त्याच्यामध्ये 17 वर्षाचा मुलगा गेला बिना लग्नाचा आहे बाबा, तसं काही नाही. त्याच्यासाठी वेगळी विधान आहे. श्राद्धादी कर्म किंवा हे अंत्येष्टी नंतर हे जे दशक्रिया विधी होतात त्याच्यात अविवाहित मृत्यूसाठी वेगळा एक शांती पूजा सांगितलेली, ती 11व्या दिवशी करतात, तर ती गुरुजी करून घेतात. ते पूजेचं एक्झॅक्ट नाव आता विसरलो मी. त्यामुळे अविवाहित मृत्यू झाला तर तो विधी गुरुजी करून घेतात, तर तो विधी करावा लागतो. बाकी त्याचं असं वेगळं काही. नारायण बली यांचं नारायण बली, आणि मला तेच वाटतं नारायण बली करतात. एकच महिन्यामध्ये जर बाळ गेलं तर त्या महिन्यामध्ये बाळाची काय विधी करणार? काहीच नाही,
त्याला फक्त हे करायचं, कारण त्याला दात पण नसता आले किंवा अनेक लोक मृत बाळ जन्माला येतात, अर्भक जे म्हणतो आपण, त्यामुळे त्याला काही तसं विशिष्ट विधी काही नाही कोणतेच. ते फक्त घेऊन पुरायचं बस एवढं. 3 दिवस आई वडिलांनी पाळायचं आणि सोडायचं. मला वाटतं बहुतेक वर्ष झाले. अजून आपले पाडेकर गुरुजींना कोणाला काही विचार असेल ते विचारू शकतो. मला एक विचारायचं आहे, आपण जी कुंडली जुळून बघतो त्याने जुळली नाही तर काही लोक नवमांश कुंडलीने जुळवून सांगतात की जुळते, ती जुळत नसतानाही आणि नंतर ते आयुष्यात तर खूप त्याच्या प्रखर इतकं होतं की भांडणं तंटा हे सगळंच होत राहतं. हे सगळं चुकीचं आहे. लग्न कुंडली ही श्रेष्ठ असते, हीच बघायची असते, हीच जुळवायची असते. नवमांश कुंडली ही कर्म जे असतं आपलं, म्हणजे जीवनात आपण काय काम करू, वर्कशीप म्हणतो आपण त्यासाठी बघायचे आहे. प्रत्येक कुंडलीचं विशिष्ट वैशिष्ट्य, कोणती कुंडली कशासाठी पाहिजे. नवमांश कुंडली ही लग्नासाठी मॅच कधीच करत नाही. नवमांश कुंडली ही कर्मप्रधानतेसाठी आहे. आयुष्यात ही व्यक्ती आयुष्यात त्याच्या कर्मामध्ये कशी असेल, आर्थिक स्थिती कशी असेल, कसा पैसा कमवेल, किती स्वरूपातला कमवेल, कोणत्या मार्गाने कमवेल, हे नवमांश कुंडली सांगते. कर्मप्रधानता त्याच्यात आहे. कर्मकुंडली नवमांश कुंडली म्हणते. लग्न जमण्यासाठी कर्मकुंडली नाही, लग्न जमण्यासाठी लग्न कुंडलीच पाहिजे. आणि दुसरं समजा की ती पूजा त्यावेळेस नाही केली, म्हणजे आपण घरी मृत्यू म्हणजे त्या बॉडीचे दिवस वेळेप्रमाणे पूजा करतो, तिथे अर्धा एक तास पूजा असते, अमरधाममध्ये पण असते, त्यामुळे लोक कंटाळतात. म्हणजे नाशिकमध्ये अशी परिस्थिती आहे की जास्तीत जास्त 10-15 मिनिटांमुळे बघतात, बरं बाकीचे समाज काय होतं, गेले भडाकणी दिला आणि 15 मिनिटात बाहेर पडले. आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं 1 तास म्हणजे सगळे आपले प्रेमात आलेले असतात, पण हे लोक आहे ना नंतर आपल्यावर नाराज होतात की हेच ब्राह्मण आम्हाला काही पूजा समजत नाही, स्वतःच्या ह्याच्यामध्ये ते पूजा करतात आणि आम्हाला काय समजा, आमचे पण आई वडील गेले असतात ना, त्यांनाही पूजा होत नाही, तुम्हाला काय पूजा होते, हा माझा जनरल प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही पूजा समजा त्यावेळेस आपण ते त्याच्यावर नाही केली, ते 9व्या दिवशी केलेलं चालतं, त्याला काही पाप आहे का ते फक्त चांगलं आहे. ज्या पूजा अंत्येष्टीच्या वेळेस केल्या जात नाही किंवा होऊ शकत नाही काही कारणाने, ज्याला भडाग्नी म्हणतो, त्या सगळ्या पूजा 9व्या दिवशी केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी विचारत असेल की या पूजा आमच्या का करत नाही, तर तुम्हाला हे उत्तर देता येईल का आता गुरुजी अवेलेबल नाहीये कोणतेच, त्यामुळे तुम्ही आता या सगळ्या पूजा 9व्या दिवशी करा. आता आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा काय करतो, तर ते प्रेताचं अंत्येष्टीसाठी जे स्मशान विधी आहे त्याच्यात काय काय असतं, पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्या चापसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातील जलाची प्रार्थना, भूमी प्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सुप्त पिंडदान म्हणजे काय, प्रेताच्या कपाळ, मुख, हात, पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवा, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर आणि मृताची प्रार्थना, मृताला प्रार्थना करायचा, घट तोडायचा, घटाचा स्फोट आणि अप्रदक्षिणा म्हणजे उलटी प्रदक्षिणा मारतात आणि तिलांजली, एवढे विधी हे स्मशानात आपण अंत्येष्टीनंतर करतो. परंतु हे विधी ब्राह्मण समाजात करण्याची पद्धत जास्त आहे, कारण ब्राह्मण जन्म हा मोक्ष मार्गाकडे जाणार आहे असं शास्त्र सांगतं. आता इतर समाज जरी मान्य करत नसेल तर त्याला इलाज नाही, इतर समाजाचं करायला सुद्धा हरकत नाही जर गुरुजी उपलब्ध असतील तर, याचं माझं स्पष्ट मत आहे. पण नसतील तर हे विधी 9व्या दिवशी सगळे केले जातात, जे भडाग्नी देऊन सगळे विधी होतात ते 9व्या दिवशी गुरुजी करून घेतात, असं एकूण सगळीकडे चित्र आहे. त्यामुळे याच्यात मतभेद असायचं काहीच कारण नाही. आणि ज्यांना इतर समाजासाठी जर गुरुजी उपलब्ध होत असतील हे सगळे संस्कार करण्यासाठी स्मशानामध्ये, ज्याला आपण और्ध्वदैविक कर्म म्हणतो किंवा अंत्येष्टी म्हणतो, तर हे सगळे कर्म त्याच्यात येतात. जर करणारा असेल तर तो जरूर करावं, त्यामुळे याच्यात मतभेद असायचं काही कारण नाही. आम्हाला गुरुजी मिळाले म्हणून तुम्हाला करायचं असेल तर सांगा. आजकाल तुम्हाला कल्पना असेल शहराच्या ठिकाणी गुरुजी कोणी 5 ते 7 हजार रुपये अंत्येष्टीसाठी घेतात. आता ही देणार आहे की इतर समाजातील लोक, हा एक प्रश्न आहे. आपण देतो म्हणजे आम्ही देतो, गुरुजी तिथे असं हल्ली पद्धत आहे, दक्षिणा आधी हातात द्या, कारण तिथे आम्ही घेणार नाही, स्मशानात दक्षिणा घेत नाही, आधी दक्षिणा द्यावी लागते, गुरुजी म्हणतील ती, आणि ते नंतरही तुमच्या बरोबर येतात. आणि ते बरोबर आहे, कारण ज्यांना करायचं आहे धर्म ते दक्षिणा आधी देतात, कारण ते असंउचित दक्षिणा तिथे स्मशानात घेता येत नाही. आणि नंतर येतात ते कर्म झाल्यावर गुरुजी कुठे आणि यजमान कुठे असा सगळा प्रकार असतो. त्यामुळे त्याच्यात चूक काहीच नाही, कोणी म्हणजे लोभी नाही. स्मशानात दक्षिणा घेता येत नाही, ती आधी द्यावी लागते. येतो हो तुझं कर्म करायला, 7,000 रुपये होते ते, त्याला काही चुकीचं नाही, पैशाला किंमत नाही, त्या कर्माला महत्व आहे. कारण सामाजिक स्थितीप्रमाणे जे पैसे घेतले जातात ते योग्यच आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे हा विषय चुकीचा आहे.
त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे करायचं आहे का बोल, करायचं असेल एवढी दक्षिणा ते गुरुच्या आधी द्यावी लागेल तर करू, हा विषय याच्यात आहे. आणि करावी, त्याच्यात काही ब्राह्मणात असलं पाहिजे असं काही. आणि ही त्या दिवशी नाही केली, 9व्या दिवशी केली तर त्याने काही पाप लागत अजिबात नाही. पाप पुण्याचा विषयच नाही, हा आत्म्याच्या गतीचा प्रवास आहे. त्या आत्म्याला चिरंतन सुख मिळावं, त्याच्या स्वर्गस्थ लोकांमध्ये प्रेतात्मा हा पिंडामध्ये समाविष्ट व्हावा आणि त्याला उत्तम गती मिळावी म्हणून आहे. तर 9व्या दिवशी करता येतच आणि 9व्या दिवशी कर्म केलं जातं. दुसरा प्रश्न आहे की आता लग्नाबद्दल एक विषय आहे की आपल्या मुला मुलींचे वय पण वाढत चालले. त्याच्यामध्ये मी स्वतः खूप वेळा अनुभव घेतला आहे की जे पत्रिका बघताचे गुरुजी आहेत ते बाकीच्या समाजामधले पत्रिका बघताना वेगळा क्रायटेरिया आहे. ठिकाणा काय म्हणजे माफ करा, आणि आपल्या ब्राह्मणांच्या पत्रिका बघताना इतके खोल जातात की ते कुठेतरी त्याच्यामध्ये किंतु परंतु निघतं, तिथे नाही म्हणतात. पण हेच गुरुजी एकच, तेच गुरुजी वंजारी समाजाचं, मराठा समाजाचं जी काही पत्रिका बघायची पद्धत जी आहे ती बरोबर बघतात. मग आपलं असं माझं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जेव्हा बरोबर बघतात आणि ब्राह्मणांच्या मुलांना इतकं डीप जातात त्याच्यामुळे लग्न जमत नाही, आज वय वाढत चालले, त्याच्यावर काही तुमच्याकडे मार्गदर्शन करावं. मी परत सांगितलं की आजकाल विवाह ही सर्व समाजांमधल्या समस्या आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये प्रायमरी आवश्यक गोष्टी बघाव्या. अपत्य प्राप्ती होईल हा विषय बघावा. कुंडली व्यवस्थितरित्या कमीत कमी 18 गुणांनी मॅच होते हे पाहावं आणि मॅरेज करावं. बाकी खूप डीप मध्ये जाणं हे चुकीचं आहे. कालमान परिस्थिती आणि समाजाची असणारी स्थिती आहे हे बघता विवाह होणे याच्यावर अधिकाधिक भर द्यावा आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करावं. आता मृत्यूश्रेष्ठ योग असेल तर ते होऊच शकत, त्यामुळे त्याला काही पर्याय नाही. अशा केसमध्ये ते आपण हो सांगणं चुकीचं. परंतु 18 पेक्षा जास्त गुण जमता आहे अशा, आणि संतती योग जर प्रभावी आहे, संतती स्थान दूषित नाही, तर अशा केसमध्ये 18 गुणांवर सुद्धा विवाह करण्यासाठी परवानगी आपण द्यावी आणि त्या दृष्टीने विवाह कसा वेगळे पाहावं. याच्यात समाज हा विषयच नाही, ब्राह्मण असो का इतर कोणतेही समाज असो, सगळ्यांसाठी हा नियम सारखा आहे. एक प्रश्न असा आहे की मला 2 नातू झाले यावर्षी आणि 4-5 महिन्यापूर्वीच झालेले. बऱ्याच पूर्वी म्हणजे मला आता पत्रिका बनवायची होती, तर ते पत्रिका बनवण्यासाठी म्हणून सांगितलं की आपण वर्षानी पत्रिका बनवू. पण जन्म होताना जो मुलगा पहिल्यांदी आला तो दुसरा आहे असं सांगितलं आणि जो दुसरा आहे तो पहिला आहे, ते असं असतं. आता हे काय प्रत्येकाचा असणारे एक विचार आहे. शेवटी जो पहिले जन्माला येतो तो पहिलाच नाही, जो दुसऱ्यांदा येतो तो दुसराच आहे. कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी येते. कोणतेही जुळे मुलं एका क्षणाला जन्माला नाही येत, 1-2-5 मिनिटं तरी त्यांच्यात अंतर नक्की असतं, त्यामुळे त्यांची कुंडली भिन्न असते. त्यामुळे आता हा विचार हा वैयक्तिक विचार झाला प्रत्येकाचा, त्याला तसा काही आधार शास्त्रामध्ये नाही. यमलच त्याला म्हणतात, ज्याला आपण जुळ्यांची शांती म्हणतो, जी शांती कर्मात येते. यमल शांती करणं आवश्यक आहे त्या दोघांची. आणि पहिला दुसरा हा भेद नाही, त्यांचा जो जन्म मिनिट आहे किती वाजून किती मिनिटं त्याप्रमाणे त्यांची कुंडली निघेल. त्यामुळे ज्याचा जन्म 5-10 मिनिटं आधी झालाय तो आधीच आहे, त्यामुळे तो नंतरच आहे म्हणण्याला काही आधार नाही. पण ठीक आहे, तुमची श्रद्धा जी असेल त्याप्रमाणे, पण याला काही शास्त्रीय आधार असा कोणताच नाही. आणि फक्त यमल शांती मात्र करावी लागेल, कारण त्या 10 मिनिटाच्या अंतराच्या आत जन्म झालाय, त्यामुळे यमल नावाची शांती जी आहे